पंक्चर करायचं. कारण की दोनच गोष्टी, एक आहे प्रेझेन्स, दुसरी आहे पर्सन. प्रेझेन्स इज अ रियालिटी. अस्तित्व जे आहे ते स्वयंभू आहे. ते आपल्या स्वतःच्या जोरावरच नेहमीच अस्तित्वात असतं. आणि जो पर्सन पार्ट आहे ती उपाधी आहे. ती मायेने पैदा केलेली उपाधी आहे. जसं स्वप्नामध्ये एखाद्या रूपाशी आपण आयडेंटिफाय करतो आणि त्या रूपाला आपण मी समजतो, स्व समजतो. तर ते रूप आणि ते आयडेंटिफिकेशन हे दोन्ही स्वप्नाने आपल्यावर लादलेलं असतं, त्या स्वप्नाच्या दृश्याने लादलेलं असतं. वास्तवामध्ये जे आपलं अस्तित्व असतं ते असतं. ते स्वप्न सुरू होण्याच्या आधी पण तेच असतं, स्वप्न संपल्यानंतरही तेच राहणार असतं. आणि स्वप्न सुरू असतानाही अस्तित्व तेच असतं. बाकी सगळी उपाधी, आणि त्या उपाधीमुळेच निर्माण झालेलं एक फॉल्स आयडेंटिफिकेशन आहे. त्या उपाधीमध्ये स्थूल शरीर पण येतं आणि सायकॉलॉजी पण येते, सूक्ष्म शरीर पण येतं. या दोन्ही उपाधी आहेत ज्या मायेनीच एक प्रकारे जणू लादल्या आहेत आपल्या स्वरूपावर. आणि स्वरूप मात्र सच्चिदानंद रूपी जे आहे ते आहे. ते का आहे हा प्रश्न गैरलागू आहे. असण्याला प्रयोजन असण्याची गरज नसते, खास करून असं असणं जे स्वयंभू आहे. उपाधीशी आयडेंटिफाय करून ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला कार्यकारण भावाला धरून विचार करावा लागतो. जणू उपाधी भाग पाडते आपल्याला. का, कशासाठी, केव्हा, कुठे, कसं काय, का म्हणून, हे जे सगळे WH क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, व्हाय अँड हाऊ अँड वेअर अँड वेन, हे सगळे कार्यकारण भावाच्या अंतर्गत विचारले जातात आणि त्यांची उत्तरं पण कार्यकारण भावाच्या अंतर्गत दिली जातात. पण अस्तित्वाचा, स्वरूपाचा आपल्या त्या कार्यकारण भावाशी काही संबंधच नाही, कारण तो कार्यकारण भावही मायेनेच आणलेला आहे. देश काल हे जे डायमेन्शन्स दृश्यरूपाने दिसत आहेत हे जसे मायेने आणलेले, जागृतचे देखील, स्वप्नाचे देखील, तसेच त्या देशकालाबरोबर जो कार्यकारण भाव मालूम पडतोय तो देखील मायेनेच आणलेला आहे. स्वरूपाचा त्याच्याशी संबंध नाही, असण्याचा त्याच्याशी संबंध नाही. त्यामुळे असण्यासंबंधी WH क्वेश्चन विचारून काही उपयोग नाही. त्याला उत्तरं दिली जाऊ शकतात पण ती तेवढ्यापुरती तेवढी. असणं हे आहे अशाच प्रकारे रिअलाइज करावं लागतं. आणि फॉर्च्युनेटली ते जे असणं आहे, तो जो आहे तोच आपला देखील फर्स्ट पर्सन बीइंग आहे, फर्स्ट पर्सन सेल्फ आहे. आपण देखील तेच आहोत, विदाउट एक्सेप्शन. इन दी एंटायरिटी ऑफ दॅट बीइंग अँड इन दी एंटायरिटी ऑफ आवर्स. आपण त्याचे अंश नाही आहे, आपण ते संपूर्णतया आहोत. आणि ते जे काही आहे ते संपूर्णतया आपण आहोत. अंश वगैरे काही भानगड नाही त्याच्यामध्ये. अंश वगैरे काय हे पुन्हा कालाच्या अंतर्गत निर्माण झालेल्या कल्पना आहेत, दृश्यरूपाने भासणाऱ्या कल्पना आहेत. अन्यथा अंश किंवा भाग किंवा असलं काही नाही, फक्त आहे. आणि तो आहे जो आहे तो आहे असाच रिअलाइज करावा लागतो, त्याला दुसरा पर्याय नाही. आणि तो रिअलाइज केल्याशिवाय मुक्ती पण नाही, हे देखील तेवढंच खरं आहे.
म्हणजे जो आहे, जे असणं आहे ते आहे असंच रिअलाईज करायचं असतं. ते केल्यानेच मोक्ष होतो. मोक्ष होतो म्हणजे इव्हेंटच्या किंवा अनुभवाच्या स्वरूपात होत नाही कुठल्याही. बोलताना शब्द वापरले जातात, प्रतीती, अनुभव, अमुक वगैरे. प्रतीती नाही, अमुक नाही, जाणीव नाही, नेणीव नाही, काही नाही. चुकीचं जे आयडेंटिफिकेशन झालं आहे नामरूपाबरोबर ते गळून पडतं, एवढंच. अन्यथा जे आहे ते आहे बस. आणि हाच खरा परमार्थ आहे आणि हेच परमार्थाचा उद्देश पण आहे. बाकी जे काय आहे ते सगळे एक्सटेन्शन्स, बाकी जे काय ते सगळं मनोरंजन आहे. बस जास्त मी आता बोलत नाही. तुम्ही जाणकार आहात सगळी लोक. जरी तुम्ही लोक नसले तरी तुम्ही जाणकार आहात. त्यामुळे प्रश्न विचारा, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जास्त स्पेसिफिक बोलणं. महाराज म्हणायचे, तुम्ही तुकडा पाडून घेतलाय म्हणून तुम्हाला वाटतं आपण वेगळे आहोत. तुम्ही मनाने मग तुकडा पाडलाय आपला आणि तुम्ही त्या द्वैतावरून परत हे करा. नाहीतर अद्वैत एकच आहे. तुम्ही हा जर तुकडा मी असेल तर स्वप्नात ज्या तुकड्याला मी समजतो तो तुकडा तर वेगळा असतो. बरं, सुषुप्तीमध्ये, डीप स्लीपमध्ये दोन्ही तुकड्यांची माझं आयडेंटिफिकेशन नसतं. मग खरा मी कोण? हा जो तुकडा आहे तो मी जागृतचा, का स्वप्नामध्ये ज्या तुकड्याशी मी आयडेंटिफाय करतो तो तुकडा, का सुषुप्ती कुठल्याही तुकड्याशी न आयडेंटिफाय करता राहणारा असणारा? हा प्रश्न आहेच ना. होतं काय ॲक्च्युली, जसं दृश्य समोर येतं ना, ज्यावेळी तुकडा अवेलेबल होतो आयडेंटिफाय करायला, त्यावेळी अविद्येमुळे आपण आयडेंटिफाय करून जातो त्या तुकड्याशी. त्यावेळी जणू स्वरूपाला विसरून त्या तुकड्याशी आयडेंटिफाय का बरं? कारण तो अवेलेबल. बरं, एकदा आयडेंटिफायफिकेशन झालं त्या तुकड्याबरोबर, त्या रूपाबरोबर, मग त्या रूपाचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्याला आपण आपला पॉईंट ऑफ व्ह्यू समजायला. त्या रूपाचं जे कर्म आहे त्या दृश्यामधलं, जे मायाच आहे त्याला काही अर्थ नसतो, पण त्या कर्माला पण आपण आपलं कर्म, आपलं कर्तव्य समजायला. त्या आधारावर चांगलं वाईट, धर्म अधर्म या सगळ्या कल्पना येतात, लौकिक सामाजिक. पण ह्या सगळ्या कल्पनांचा जो सब्जेक्ट असतो तो तुकडा असतो, ते रूप असतं. आता प्रश्न असा आहे की आपला स्व म्हणजे ते रूप आहे. हे जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते इन्व्हेस्टिगेशन म्हणजे परमार्थ आहे. आणि त्या तुकड्यांनी काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे आणि कसं नाही केलं पाहिजे तो धर्म आहे. आणि परमार्थ आणि धर्मामध्ये हा फरक आहे. त्या तुकड्यांनी कसं वागावं, काय करावं, जेणेकरून त्या तुकड्याला, त्या रूपाला चांगला अनुभव मिळेल दृश्यात, हे सांगणारी जी व्यवस्था आहे, जे शास्त्र आहे ते धर्म आहे. पण तो तुकडा म्हणजे स्व आहे का नाही ही इन्क्वायरी करणारं जे शास्त्र आहे ते अध्यात्म आहे, तो परमार्थ. आणि मोक्ष त्या अध्यात्माने परमार्थाने होतो. त्या तुकड्यांनी कसं वागावं, काय वागावं ह्याच्या डिस्कशननी किंवा त्याच्या संबंधी शास्त्रांनी मोक्ष होत. त्यांनी पुण्य मिळू शकतं, परलोक सुधारला जाऊ शकतो त्या तुकड्याचा, पण मोक्ष होत नाही. मोक्ष हा त्या इन्क्वायरीने होतो की हा तुकडा म्हणजे मी आहे. आणि जर हा मी असेल तर स्वप्नात मी स्वतःला दुसरा तुकडा का समजतो आणि सुषुप्तीमध्ये दोन्ही तुकड्यांविषयी मी पूर्णतः विसरून देखील आनंदी का असतो? याचा अर्थ हा तुकडा म्हणजे मी नाही, एवढं तर स्पष्ट आहे. काहीतरी फरक आहे मी मध्ये आणि या तुकड्यामध्ये, रूपामध्ये फरक आहे. ही तर उघडच गोष्ट. जर एवढा जरी विचार केला आपण तरी आपल्याला एवढं लक्षात येऊ शकतं, ही गोष्ट अतिशय उघड. पण ज्यावेळी आयडेंटिफिकेशन होऊन जातं अविद्येमुळे, जागृतमध्ये आल्यावर जागृतच्या तुकड्याशी, स्वप्नात गेल्यावर स्वप्नातल्या तुकड्याशी जे आयडेंटिफिकेशन होऊन जातं
त्या आयडेंटिफिकेशनला आधार बनून, प्रेमिस मानून मग अजून 2 गोष्टी मॅनिफेस्ट होतात. अजून 2 प्रकारचे भाव, सेन्स मॅनिफेस्ट होतात. ते म्हणजे सेन्स ऑफ मिनिंग आणि सेन्स ऑफ पर्पस. वस्तुतः त्यांना त्या 2 जे सेन्स आपण नेहमी कॅरी करत असतो त्यालाही काही अर्थ असतो असा अजिबात नाही. तोही दृश्याचाच भाग, तोही मायेचाच भाग. कारण तो सेन्स ऑफ मिनिंग आणि सेन्स ऑफ पर्पज जो आहे तो मुळातच कार्यकारण भावाच्या कल्पनेवर आधारलेला आहे. आणि कार्यकारण भाव हाच मायेचा एक ॲस्पेक्ट आहे. मग कार्यकारण भाव हा सत्याचा ॲस्पेक्ट नाही, अस्तित्वाचा ॲस्पेक्ट नाही, स्वरूपाचा ॲस्पेक्ट नाही, तो मायेचा ॲस्पेक्ट. त्याचा संबंध रूपाशी, स्वरूपाशी नाही. कार्यकारण भावाचा संबंध हा रूपांशी आहे, स्वरूपाशी नाही. स्वरूप त्या कुठल्याच प्रकारच्या कार्यकारण भावाचं सब्जेक्ट कधीच बनत नाही. कार्यकारण भावाचा सब्जेक्ट बनलेलं जे दिसतं ते रूप असतं, ती उपाधी असते, ती मायेने आणली असते. सकाळी उठल्यावर, डोळे उघडल्यावर जसं या तुकड्याचे आयडेंटिफिकेशन ऑलमोस्ट परत येताना जाणवतं आपल्याला. आपण जर हळूहळू डोळे उघडले तर ऑलमोस्ट आपण रेकग्नाईज करतो की अरे हे आयडेंटिफिकेशन येतं आहे परत. ते परत आल्यावर 2, 3, 4 सेकंदांनी आजूबाजूला दृश्य बघतो, वस्तू ओळखीच्या नजरेस पडतात. मग या जागृतमधलं जे काही कर्म आहे ते हळूहळू आठवायला लागतं. मग हळूहळू त्याच्यात आपण गुरफटत जातो. मग कालच्या गोष्टी सगळ्या आठवायला लागतात. मग कालची सायकॉलॉजी पुन्हा आठवायला लागते, पुन्हा तिच्याशी आयडेंटिफिकेशन होतं. हे सगळं कधीपर्यंत? पुन्हा स्वप्नात जाईपर्यंत. पुन्हा स्वप्नात गेलं की दुसरं कुठलं तरी रूप अवेलेबल होतं, दिसायला लागतं, त्याच्याशी आयडेंटिफाय करतो. त्या आधारावर तिथली सायकॉलॉजी काम करते, तिथला कार्यकारण भाव काम करतो, तिथलं सेन्स ऑफ टाईम, कॅलेंडर आहे जो तो काम करतो. कधी कधी स्वप्नामध्ये आपण 1000 वर्षाचं आयुष्य जगलेलं असतं. कधी कधी असं स्वप्न पडतं की जणू त्या 1000 वर्ष आपण वेगवेगळ्या रूपात तिथे आयुष्य जगलेलं. पण डोळे उघडल्यावर लक्षात येतं, घड्याळात बघतो तर जागृतच्या घड्याळानुसार फक्त 1 किंवा 2 मिनिट काटा पुढे गेलेला असतो. मग जागृतचं कॅलेंडर, जागृतचं घड्याळ खरं का स्वप्नातलं कॅलेंडर, स्वप्नातलं घड्याळ खरं का सुषुप्तीमध्ये या दोघांचंही जे विस्मरण पडतं ते खरं? उत्तर आहे तिन्हीपैकी काहीच खरं नाही. ज्या स्वरूपाच्या फाउंडेशनवर, आधारावर या तिन्ही अवस्था भासतात, जाणवतात, दृश्यरूपाने येतात आणि जातात, ते स्वरूप मात्र तेवढं खरं. आणि त्या व्यतिरिक्त दुसरं खरं काहीच नाही. त्या स्वरूपाचा, या तिन्ही अवस्थेतले जे काय देशकाल निमित्ताचे डायमेन्शन्स आहेत त्याच्याशी काही संबंध नसतो. जसं तुमचं मिराज काय म्हणतो मराठी, मृगजळ, त्याचा त्या डेझर्टशी, वाळवंटाशी काही अर्थार्थी काही संबंध नसतो. त्या वाळवंटाला त्या मृगजळ रूपी दृश्यामध्ये कुठला कार्यकारण भाव सुरू आहे, जागृत अवस्था सुरू आहे का स्वप्नावस्था सुरू आहे का गाढ झोप सुरू आहे, त्या अवस्थेमध्ये कुठला कार्यकारण भाव सुरू आहे, कुठल्या नामरूपांबरोबर काय खेळ सुरू आहे, कुठल्या नामरूपांची काय सायकॉलॉजी होतीये, ते कुठले कर्म करताय, धर्म होतोय का अधर्म होतोय, याच्याशी त्या वाळवंटाला काही घेणं देणं नसतं. स्वरूपता त्याचा काही संबंधच नसतो त्याशी. असण्याचं कारणही नाही, कारण त्या वाळवंटा व्यतिरिक्त दुसरी सत्ताच नसते. सेम इथे तसंच हे जे आपलं स्वरूप आहे, जे असणं आहे, ज्याच्याविषयी महाराज वारंवार उल्लेख करायचे आणि ज्याची प्रचिती महाराजांनी पुरेपूर घेतली होती, त्या दिवशी मी कार्यक्रमात बोललो, आत्मा इति एव उपासित, हे उपनिषदातलं जे वाक्य आहे ते महाराजांना, निसर्गदत्तांना, सिद्धरामेश्वर महाराजांनी त्यांच्या गुरूंनी तेवढंच एक वाक्य सांगितलं, तेही मराठीत सांगितलं, मी आहे, एवढंच चिंतन कर बस.
मीचं चिंतन नाही, मी आहे. जेवढं आहेचं चिंतन कराल तेवढं तिन्हीही अवस्थातला जो कार्यकारण भाव आहे त्यातून तुमची सुटका होते. त्यातून तुमचा जो स्व आहे तो बाहेर निघत तुम्हाला रिअलाइज होईल की आवर सेल्फ, आपला जो स्व आहे, दॅट नेवर बिलॉंग टू एनी ऑफ दीज स्टेट्स. तो ना जागृतचा हिस्सा होता कधी ना स्वप्नाचा ना सुषुप्ती. त्याचा ना जागृतच्या कार्यकारण भावाशी कधी संबंध होता, ना स्वप्नातल्या कार्यकारण भावाशी, ना सुषुप्तीच्या अनुभवाशी. आणि सगळं जे कर्म आहे ते कार्यकारण भावावरच अवलंबून असतं. नाम, रूप आणि कार्यकारण भाव याच्यावरच सगळं कर्म, सगळ्या ॲक्शन, सगळे कर्तव्य संकेत, सगळे धर्म अधर्म, सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी, सगळा व्यवहार, लौकिक शास्त्रीय दोन्ही प्रकारचा व्यवहार हा त्या कार्यकारण भावावरच अवलंबून असतो, ज्याचा स्वरूपाशी काही संबंध नाही, अर्थार्थी काहीच संबंध नाही. म्हणून आपल्याकडे मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांनी ज्या कारिका लिहिल्या त्याच्यात त्यांनी फार छान म्हटलंय, निस्तुतीर्निर नमस्कारो यती यादृच्छिको भवे. जो खरा मुमुक्षु आहे, जो खरा यती आहे, त्यांनी नमस्कार, चमत्कार वगैरे याची काही चिंता न करता यादृच्छिक राहा. जे वाट्याला जसं येईल ॲट फिजिकल लेवल, सायकोलॉजिकल लेवल, ते तसं येऊ द्यावं, पण स्वतः मात्र त्या आहेचं जे चिंतन त्याच्यामध्ये मस्त राहावं. हाच परमार्थ आहे आणि हेच परमार्थाचं साधन. बाकी सगळं जे मी सांगितलं ते मनोरंजन बेसिकली. आणि तुम्ही जेवढं याच्यावर चिंतन कराल तेवढं तुम्हाला लक्षात येईल की या व्यतिरिक्त जे काय साधना, उपासना, जप, तप, धर्म अधर्म, काही जेवढं चिंतन तुमचं वाढेल तेवढं त्या गोष्टीची चर्चा देखील तुम्हाला नको वाटायला लागते. अशी अवस्था येईल. ती अवस्था आली की समजायचं तुम्ही एक थ्रेशोल्ड क्रॉस केलेला आहे. ती तुर्यारहित अवस्था आहे म्हणतात. तसे आहे ना? नावं काही त्या मुद्दा लक्षात आला नाही. त्याचं तुम्हाला आतून जाणीव होईल आणि ती जाणीव आतून तुम्हाला अशासाठी होईल की ज्या असण्याबद्दल, ज्या स्वरूपाबद्दल आपण बोलतोय ते इथे आहेच, ऑलरेडी आहे. ते बाहेरून आणायचं नाहीच आहे किंवा कुठे जाऊन त्याचा ॲक्सेस प्राप्त करायचा असं नाहीच. बल्कि बाकी कुठलंही दृश्य समोर यायच्या आधीपासूनच आपण ते आहोत. आपण आहोत म्हणून दृश्य आहे, दृश्य आहे म्हणून आपण, स्वरूप आहे म्हणून दृश्य आहे. स्वरूप असणं ही जास्त फंडामेंटल गोष्ट आहे, वे मोर फंडामेंटल. तो जो आपल्यामध्ये जो प्रेझेन्स आहे पण आहे, that is way more fundamental a reality than any psychology, than any karma, than any physiology, than any appearance, than any dharma, adharma, right, wrong, relationships. हे सगळं सुपरफिशियल. असणं एवढंच एक सत्य आहे. आणि ते असणं, जसं मी मगाशी म्हणालो की एक आहे प्रेझेन्स, दुसरं आहे पर्सन. पर्सन सुपरफिशियल आहे, प्रेझेन्स इज द ओनली रियालिटी. आता त्या प्रेझेन्सचं जे रिअलायझेशन आहे, गंमत कुठे होते माहिती आहे का? लगेच आपण या ज्ञानाला अनुभवामध्ये कन्वर्ट करायला जातो, तिथे आपण फसतो. वी कांट कीप दी अंडरस्टँडिंग ॲज अंडरस्टँडिंग. वी वॉन्ट टू इमिजिएटली कन्वर्ट इट टू एक्सपिरियन्स. दॅट्स द प्रॉब्लेम. कारण मनाला सवय असते, कुठलंही परसेप्शन असो, कुठलीही ॲक्शन असो, कुठलंही बाहेरून येणारी इन्फॉर्मेशन असो, ताबडतोब आपण त्याला मानसिक अनुभवामध्ये बदलायचा प्रयत्न करतो. म्हणजे मन करतं तो प्रयत्न, मनाच्या वृत्तीच ती आहे मनाची. तर हे जे परमार्थ ज्ञान, याला पण आपण अंडरस्टँडिंगच्या लेवलवरून ज्यावेळी अनुभवाच्या लेवलवर, मानसिक अनुभवाच्या लेवलवर खाली आणायचा प्रयत्न करतो, त्यावेळी सगळं कन्फ्युजन होतं, त्यावेळी सगळा गोंधळ होतो. कारण की मानसिक अनुभव त्याच वेळी घडू शकतो, घटित होऊ शकतो, ज्यावेळी तुमचा सेल्फ सायकॉलॉजीमध्ये परत येतो.
हे जे ज्ञान आहे ते तुमच्या सेल्फला, तुमची जी स्वची जी धारणा आहे, कल्पना आहे, मान्यता आहे, तिला त्या सायकॉलॉजीमधनं बाहेर काढण्यासाठी आणि तिला आपल्या स्वरूपामध्ये पुन्हा प्रतिष्ठित करण्यासाठी हे जे परमार्थाचं ज्ञान आहे. पण आपण काय करतो, त्यालाच आपण सायकॉलॉजीच्या लेवलवर आणण्याचा प्रयत्न करतो. आपण उलटी मारतो आलो. म्हणजे मनाचा तो स्वभाव आहे, वृत्ती आहे, तिथे सगळी गडबड होणार. त्याची गरजच नाही. सायकॉलॉजीशी आयडेंटिफाय करून हे जे परमार्थ ज्ञान आहे त्याला अनुभवात कन्वर्ट करायची काय गरज आहे? काहीच गरज नाही. लेट इट बी ॲज इट इज. लहानपणी तुम्ही शिकला 1+1=2. शिकताना काय अनुभव आला असेल नसेल ती त्यावेळची गोष्ट आहे, सोडून द्या. पण आज तुम्हाला ते ज्ञान आहे ना, 1+1=2, ते कन्व्हिक्शन आहे ना, ते रिअलायझेशन आहे ना. पण मग त्याच्यापासून काही स्पेशल अनुभव येतोय का तुम्हाला, किंवा घ्यायची गरज पडते का? नाही. पण जिथे ते ज्ञान आवश्यक असतं तिथे ते ज्ञान स्वतः समोर येतं आणि आपला असर दाखवतं. तुम्ही दुकानात जा, व्यवहार करा, तिथे ते ज्ञान आपल्या आप समोर येईल आणि आपला असर दाखवतं. लेट नॉलेज डू इट्स जॉब रादर दॅन यू टेकिंग इट अपॉन युअर सेल्फ टू मेक नॉलेज फंक्शन. ज्ञानाला ज्ञानच राहू द्या, अनुभवात कन्वर्ट करायला जाऊ नका. नंबर 1. नंबर 2, जिथे ज्ञानाच्या कार्याची आवश्यकता असेल तिथे ज्ञान आपलं कार्य स्वतः दाखवेल, स्वतः करेल. तुम्हाला ज्ञानाकडून कार्य करून घ्यायची आवश्यकताच नाही. तुम्हाला ज्ञान फक्त घ्यायचं आहे. यू जस्ट नीड टू बी नियरली द रिसिव्हर ऑफ द विजडम. यू डोंट हॅव टू मेक विजडम फंक्शन. यू डोंट हॅव टू मेक विजडम मॅनिफेस्ट. You just receive it and keep quiet and let wisdom function on its own. But when mind starts playing, whose mind? मन जेव्हा हो, पण whose mind? कल्पना करत असतं. बरोबर ना, whose mind हा प्रश्न ताबडतोब विचारायचा. You can see the mind playing, and if you can see it, it means you are not the mind. Anything that you can see objectively cannot be yourself. पण हे नुसतं अंडरस्टँडिंग माझ्या प्रॅक्टिकल रिअल तेच झालं. ही जी वृत्ती आहे ती अनुभव पाहिजे, अनुभव. एक्सपिरियन्स पाहिजे. ताबडतोब मन एक्सपिरियन्स मान. दॅट इज द प्रॉब्लेम. तिथे माया फसवते. आता इथे जो मायेतनं निघायचं असेल तर यू कॅनॉट प्ले ऑन द टर्फ ऑफ माया. यू हॅव टू प्ले ऑन युअर टर्फ. आता हा जो माया शब्द इथे वापरला तसं एक्झॅक्टली हे जे दृश्य ही सगळी माया, ही जी रूपं दिसतात ही सगळी माया, ही सुद्धा माया, ही सुद्धा माया, ही रूप म्हणून ही सगळी माया. यांच्याशी बोलताना तो हे झाला की माया हा शब्द महाराज वापरायचे. देश, काल आणि कार्यकारण भाव मिळून माया बनते. दृश्य पण देश, काल, कार्यकारण भाव बनूनच बनतं. देश म्हणजे रूप, राईट. काल म्हणजे ॲक्शन, बदल. रूपात जो बदल होतो त्यामुळे तुम्हाला काळाची कल्पना करावी लागते. रूप दृश्य म्हणून दिसतं, त्या रूपात जो बदल होतो, ते रूप जे ॲक्शन करतं ते समजण्यासाठी तुम्हाला काळाची कल्पना करावी लागते. आणि ती काळाची कल्पना करत असताना जणू मागच्या क्षणाचा पुढच्या क्षणाशी काहीतरी संबंध आहे असा जो सेन्स निर्माण होतो, तो सेन्स म्हणजे कॉझॅलिटी, कार्यकारण भाव. ही माया, देश, काल आणि हा कार्यकारण भाव हिनी बनून जे दृश्य दिसतं या तिघांनी मिळून ती माया. मग ते जागृतचा असो, स्वप्नातला असो किंवा तो सुषुप्तीचा अनुभव असो, ते रूप व्यक्तीचा असो, म्हणजे माणसाचा असो, प्राण्याचा असो, झाडाचा असो, देवतेचा असो, ग्रह ताऱ्यांचा असो, ॲनिमेट, इनॅनिमेट, कुठलंही रूप असो, संपूर्ण सृष्टी हीच माया आहे. जागृतची देखील, स्वप्नाची देखील, सुषुप्तीमधली. सुषुप्तीतही सृष्टी असते. गाढ झोपेत आपल्याला असं वाटतं की सृष्टी नसते. नाही, गाढ झोपेमध्ये रूपाचं परसेप्शन नसतं, पण गाढ झोपेचा जो अनुभव आहे तो सृष्टीने दिलेलाच अनुभव असतो. तो सृष्टी बाहेरचा अनुभव नसतो. कारण सृष्टी बाहेर अनुभव नाही. सृष्टी बाहेर जे काही आहे, सृष्टीच्या पलीकडे जे काही आहे ते म्हणजे स्वरूप. ते फक्त आहे. तुम्हाला त्याचा अनुभव येतोय का नाही त्याच्याने काही फरक पडत नाही. ना त्या स्वरूपाला फरक पडतो, ना तुम्हाला त्याचा एक पदार्थ म्हणून कधी अनुभव येऊ शकतो. पण ज्ञानाद्वारे मोक्ष निश्चित होऊ शकतो. ज्ञान
अनुभवाच्या स्वरूपात कन्वर्ट न होता देखील ते तुमची अविद्या अज्ञान हटवू शकतं आणि तुम्हाला मोक्ष देऊ शकतं. त्यामुळे डोंट मेक इट अ प्री रिक्विजिट फॉर द नॉलेज टू ॲपियर ॲज एक्सपिरियन्स. दॅट्स अननेसेसरी. In fact, the more you make the knowledge become experience, the more you want to make it to become experience, the more you will lose the ground. The more you will end up making it ineffective. ज्यावेळी ज्ञानाला आपण अनुभवात बदलायची चेष्टा करतो त्यावेळी त्या ज्ञानाचा असर आपणच खतम करत असतो. आपण आपल्याच पायावर कुल्हाडी मारत असतो. आपल्या लक्षात येत कशाला पाहिजे अनुभव? व्हॅलिडेशनसाठी. हो, मला हा अनुभव आला, आता मी एनलायटन्ड आहे, आता मीच महाराज झालो. सर्टिफिकेट हवं असतं मनाला, पण देणार कोण सर्टिफिकेट? आणि त्या सर्टिफिकेटची गॅरंटी काय? त्याची ऑथेंटिसिटी काय? काही नाही. माया तुम्हाला आत्ताही देऊ शकते सर्टिफिकेट. आत्ता तुमच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये हे सगळे हारबीर काढून मी टाकले, तुमचे फोटो काढून लावले, झालं सर्टिफिकेट, रेकॉग्निशन मिळालं. त्याला काय अर्थ आहे? तुम्हाला बरं वाटेल 5 मिनिटं, वा आपलं काहीतरी झालं बरं. नंतर काय? काही नाही. घरी जाल, तेच दृश्य समोर येईल, त्याच वृत्ती उठतील, तीच सायकॉलॉजी सतवायला लागेल. व्हॉट इज यूज ऑफ सर्टिफिकेट? कशासाठी? जे आहे ते आहे राहू द्या, जे नाही आहे ते नाही. जे आहे ते आहे, नाही आहे ते नाही. करण्या धरण्यासारखं काहीच नाही. ऑनेस्ट ना तुम्ही कोणी करणारे धरणारे आहात. करणारा धरणारा कोणीच नाही. करताच कोणी नाहीये मुळात. ईश्वर सुद्धा करता नाही, देव सुद्धा करता नाही. करता नाही. हे जे काय दृश्य फिरतंय या स्क्रिप्टचा कोणीही करता नाही, कारण हे स्क्रिप्टप्रमाणे फिरतच नाही. प्रत्येक क्षणाला जे दृश्य दिसतंय तो त्या क्षणाला दिसणारा चित्रपट आहे. पुढच्या क्षणाला काय असेल? काही पण असू शकतं. त्याचं स्क्रिप्ट नाही. ना कोणी व्यक्ती करताय ना ईश्वर करता. करता ही कन्सेप्टच माईक कन्सेप्ट, मायेने आणलेली कन्सेप्ट. देर इज नो डुअर. ईश्वर फक्त आहे, देव फक्त आहे. आहेच्या पलीकडे तो काही नाही. देव म्हणजेच आहे, पण सच्चिदानंद नाव काही द्या तुम्ही, सच्चिदानंद. कधी कधी असं जाणवत असतानाच आपल्याला लक्षात येते की आता इथे मौन आहे, पुढे काहीच नाही. नसू दे काय पुढे, तुम्हाला जाणवलं ना, आहे मध्ये जेवढं रमायला लागाल ना तेवढा तुम्हाला जर परमार्थ साधतोय का नाही असं जर स्वतःला टेस्ट करून जर बघायची इच्छा झाली कधी, तर ती टेस्ट एकच आहे आणि आहेपणा. एवढ्यामध्ये जेवढं जास्त मन रमायला लागेल तेवढी तुमची परमार्थात प्रगती झाली, हे त्याचं लक्षण आहे, त्याचं बॅरोमीटर. आहेच्या व्यतिरिक्त जर मन काही मागायला लागलं याचा अर्थ अजून प्रगती आवश्यक आहे. मध्येच संपूर्ण मन ज्यावेळी रमायला लागेल त्यावेळी परमार्थ साधेल. आहेच्या पलीकडे काहीच नाही, नीदर इन टर्म्स ऑफ क्वालिटी, क्वालिफिकेशन, फॉर्म्स, ॲक्शन. आहेच्या पलीकडे आहे सोडून जर मन पुढे धावायला लागलं तर समजायचं ते मायेकडे धावतं. ते मायेच्याच कुठल्या तरी ॲस्पेक्टला महत्त्व द्यायला लागेल. आहे जेवढं रमायला लागेल तेवढा परमार्थ साधेल तुम्हाला. आणि एक दिवशी त्या आहेत ते संपूर्ण डिझॉल्व होऊन जाईल. मग आहे व्यतिरिक्त काही उरणारही नाही. मग मी आहे ही सुद्धा अवस्था उरणार नाही. तो जो व्यक्तीला मी मानून जो फर्स्ट पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू असतो आपला, मी आहे तू आहे, ते पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा गळून पडतं. आहे तिथे नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसो न काही. त्याच बोधामध्ये समर्थाने वर्णन केलं. बाकी सगळा शब्दांचा खेळ, मूळ परमार्थ एवढा खरं सांगायचं.
आणि जसं मी सांगितलं की या व्यतिरिक्त जो महत्त्वाचा फॅक्टर अडथळा निर्माण करतो तो म्हणजे तो अनुभवावाला. आपण ज्ञानाला लगेच अनुभवात कन्वर्ट करायला लागलो. दॅट्स अ प्रॉब्लेम, दॅट्स अ मिस्टेक. त्याची गरजच नाही. आहेमध्ये जेवढं मन रमायला लागेल तेवढा आनंद आपसुकच मिळेल मनाला. तुम्ही आनंद घ्यायला गेला की प्रॉब्लेम होईल. तुम्ही त्या ज्ञानाला एखाद्या घरगड्यासारखं कामाला लावून त्याच्याकडनं आनंद घ्यायला गेला, मिळवायला बघायला गेला तर प्रॉब्लेम होईल. देन यू आर नॉट डीलिंग विथ इट प्रॉपरली. You let it function and it will ensure that you become blissful. Knowledge will ensure that the bliss comes to you. You don't have to seek the bliss. आनंद तुम्हाला घ्यायला जायची गरजच नाही आहे. ज्ञान आनंद तुमच्याकडे आणून देईल स्वतः. बट यू लेट इट फंक्शन. अस्ति तीर्थलब्धस्य एक्झॅक्ट. भावेन शोभयो फार छान. कठोपनिषद. दोन्हीकडे आहे. यमराजही तेच म्हणतो. आहे असं सांगण्यापलीकडे अजून त्याचं वर्णन कसं करावं हे आम्हालाही माहिती. असं कठोपनिषदात आलेलं होतं. आपण काय प्रॉब्लेम काय लगेच आहे का, बरं कसं आहे, काय आहे, कधीपासून आहे, हे WH क्वेश्चन ज्यावेळी सुरू होता तिथे वी लूज द प्लॉट. त्यावेळी जर अलर्ट राहिलो आपण, आहे ना अजून काय पाहिजे, आहे कारण ती स्वयंभू सत्ता. ते कोणाच्या करण्यामुळे असा अजिबात, कोणावर अवलंबून आहे असेल की स्वयंभू सत्ता आहे. आणि ते जे काही आहे, ते जे काही असणं आहे ते माझं स्वरूप आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी जर सत्ताच नसेल तर मी तरी कोण. आणि माझ्यामध्ये जो आहेपणा आहे जाणवतोय तो कुठून येतो, तो तिथूनच येतो. ॲट धिस व्हेरी मोमेंट याच्यात जो आहेपणा आहे तो आहेपणाच परमेश्वर आहे. आणि तो सगळीकडे. यू डोंट इवन हॅव टू सीक इट एक्सटर्नली. त्या आहेपणामध्ये, आपल्यातच असलेल्या आहेपणात जेवढं मन रमायला लागेल आणि त्या आहेपणा व्यतिरिक्त मनाच्या बाकी डिमांड्स ज्या काही आहेत त्या जेवढ्या खाली जातील तेवढी परमार्थामध्ये प्रगती झाली, तेवढा परमार्थ साधला गेला. त्या आहेच्या ऑन टॉप ऑफ द आहे, ऑन टॉप ऑफ द इजनेस ज्यावेळी मन डिमांड करायला लागेल, ठीक आहे ते तर माहिती, ऐकून माहिती आहे, पण आता करायचं काय, असं ज्यावेळी विचार करायला लागेल मग इट मीन्स यू हॅव लॉस्ट द प्लॉट. माया हॅज कॉट यू. तर परमार्थाचे साधक म्हणून द ओनली आपलं कर्तव्य एकच आहे, ते म्हणजे अलर्ट राहणं. टू बी अलर्ट इन दोज मोमेंट्स. ज्यावेळी मन आहेपणाला सोडून अजून काहीतरी डिमांड करायला लागतं किंवा अजून कुठली गोष्ट सिरियसली घ्यायला लागतं दृश्यामध्ये, त्यावेळी यू हॅव टू बी अलर्ट अँड जस्ट यू हॅव टू ब्रिंग युअर माइंड बॅक टू दॅट इजनेस. साधक म्हणून, मुमुक्षू म्हणून जर काही कर्तव्य असेल तर ते एक मात्र कर्तव्य हेच आहे, अलर्ट राहणं आणि मनाला आहेपणात गुंतवून ठेवणं. बाकी सगळ्या गोष्टी आपल्या आप होतील. यू विल सी दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट हॅपन टू निसर्गदत्त महाराज. तुम्ही इजनेस शब्द वापरतात आणि मग आयएमनेस आणि इजनेसमध्ये थोडा फरक करता का तुम्ही? आयएमनेस मधला जो ॲमनेस आहे तोच इजनेस आहे. आय सोडून दे. आय फर्स्ट पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. दॅट इज बेस्ड ऑन द आयडेंटिटी ऑफ पर्सनहुड. आय सोडून द्या, पण तो ॲमनेस जो आहे तोच इजनेस. आय येतो त्यावेळी इजनेसचा ॲम होतो, अदरवाईज इट्स इजनेस. ओके. आहे तो इजनेसच. पर्सन ज्यावेळी येतो त्या पर्सन बरोबर आय, यू, दे हे डिस्टिंक्शन येतं. म्हणून मग इजनेस पण ॲमनेस, आर असे डिस्टिंक्शन आहे त्याच्यात. अन्यथा इट इज बेसिकली एक्झिस्टेन्शियली इट इज इजनेस. महाराज पण सुरुवातीला मी शब्द वापरायचे, पण नंतर महाराज म्हणाले, मी म्हणलं की
आपण आहे. आहेपणा आहे पण आपण आहे असं म्हणत नाही. अरे, आपण म्हणल्यावर मग मी नाही ना. तो आपण पण शेवटी रिडंडंट आहे, तो गळून हो. पडतो. आहे आहे. आहेच्या व्यतिरिक्त काहीच नाही. हेच ज्ञान. ज्या ऋषीमुनींनी हा बोध घेतला त्यांनी त्या आहेपणाच्या जाणीवेतून जे काय रिव्हील केले शब्द त्याला आपण उपनिषद म्हणतो, वेदांत म्हणतो. बरोबर. महाराजांच्या मुखातून तोच प्रकट व्हायचा. फॉर्मली त्याला वेदांत नाव दिलं नसलं, कारण वेदांतानी एका स्क्रिप्चरचं शास्त्राचं रूप ऑलरेडी धारण केलेलं आहे हजारो वर्षापासून. त्यामुळे आज जर तुम्ही ते ज्ञान रिव्हील केलं विथ दॅट सेम रिअलायझेशन, त्याला फॉर्मली कोणी उपनिषद म्हणणार नाही, पण त्याचा मेसेज जो असेल मतितार्थ तोच असेल. म्हणून त्या दिवशी जे मी म्हणालो कार्यक्रमामध्ये, महाराजांची उत्तर ही उपनिषदच होती की त्या आहेपणाचं जे 100% रिअलायझेशन आहे त्याच्यातूनच यायची. वेद नेती म्हणतात आणि मग म्हणून सद्गुरू आपल्याला अरे काय म्हणतात ते. या सगळ्या मेथड्स आहेत, चिंतनाच्या मेथड्स आहेत. चिंतन मनन, त्याच्यासाठी मनाला आणि बुद्धीला दिलेली ही साधन आहेत, टूल्स आहेत, या ज्या मेथड्स आहेत सगळ्या. नेती म्हणजे जे जे रूप तुम्हाला पदार्थ म्हणून दिसतंय किंवा भासतंय, चूंकी ते रूप तुम्हाला पदार्थ म्हणून दिसतंय किंवा भासतंय याचा अर्थच ते रूप म्हणजे तुमचा स्व नाही. कारण स्व तुम्हाला पदार्थ रूपाने कधी दिसणारही नाही आणि भासणारही नाही. पण स्व आहे ही जाणीव मात्र नेहमी होत राहील. आणि ती जाणीव का बरं होत राहील? कारण तो स्व आहे, पण सत्पण आहे आणि चितपण आहे, चैतन्यरूपी पण आहे. त्याच्यात जाणीवेची क्षमता पण आहे, त्याचं अस्तित्व पण आहे आणि त्याच्यात जाणीवेची क्षमता पण आहे. या दोन्ही गोष्टी त्याच्या स्वरूपाचा भाग असल्यामुळे ती आहेपणाची जाणीव तुम्हाला आपसुकच राहील. यू विल ऑलवेज बी सम ऑर अदर काइंड ऑफ सेल्फ. यू विल नेवर एक्झिस्ट विदाउट बीइंग सम ऑर अदर काइंड ऑफ सेल्फ. एक तर तुमचा सेल्फ जो आहे तो पर्सनहूडशी निगडीत असेल, व्यक्तिभावाशी, जीवभावाशी निगडीत असेल. जर तसं असेल तर ती अविद्या, अज्ञान, बंधन, संसार. पण तो सेल्फ ज्यावेळी त्या सच्चिदानंदाशी आयडेंटिफाय करून जाईल तो मोक्ष. बट इन दॅट केस ऑल्सो दॅट विल बी युअर सेल्फ. हां, तिथे सेल्फ हे एक्सप्रेशन नसेल पण अस्तित्व असेल. एक्सप्रेशन नसेल पण अस्तित्व असेल. बाकी सगळं मनोरंजन. दॅट इज ऑल एक्सटेन्शन, दॅट इज ऑल. काही विद्वानांनी त्यात भर घातली आहे बुवा, मनाला बुद्धीला समजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे. असं महाराजांनी कर्मणूक हा शब्द वापरला. सगळी कर्मणूक. ईश्वर हाही भ्रम, ह्याच्याबद्दल जरा काय मला सांगा. ईश्वर हाही भ्रम शंकराचार्य तो आहेपणा जो आहे, ते जे अस्तित्व आहे, जे आपलं स्वरूपच आहे, ज्याला उपनिषदात ब्रह्म म्हटलेलं आहे, जे आपणच आहोत. इवन ॲट दिस मोमेंट वी आर दॅट. त्याच्यावर ज्यावेळी मायेची उपाधी येते आणि त्या मायेच्या उपाधीनं आपण त्या आहेपणाला ज्यावेळी समजावून घ्यायला जातो त्यावेळी त्या आहेपणालाच आपण ईश्वर म्हणतो. ईश्वर म्हणजे मायोपाधिक ब्रह्म. मायेने आच्छादलेला जो आहेपणा आहे, ते जे स्वरूप आहे त्यालाच आपण ईश्वर म्हणतो. मायेची उपाधी काढून टाका, ईश्वरही गायब होईल. फक्त आहे राहील, स्वरूप राहील बस. मायेची उपाधी बाहेर नाही पडणार, तुम्हाला उपाधीतनं बाहेर पडावं. मोक्ष तुमचा होईल, मायेचा नाही होणार. मोक्ष व्यक्तीचा होत नाही. मोक्ष तुमचा होतो व्यक्तिभावातून. पर्सन नेवर गेट्स लिबरेटेड. यू गेट लिबरेटेड फ्रॉम पर्सनहूड. परमार्थ ज्ञान तुमच्यासाठी आहे, व्यक्तीसाठी नाही आहे किंवा मायेसाठी नाही आहे, रूपासाठी नाही आहे, तुमच्यासाठी आहे. जसं मला फार सुंदर आवडलं, डॉक्टर म्हणाले का कोण म्हणाला मगाशी, ज्यावेळी
महाराज ते म्हणायचे ना की कानावर पडतंय हां. तर पडू द्या, कारण की कानोबा तर आहे ना. कान ठेवतो. डॉक्टर्स म्हणाले. हम्म. त्या कानोबाचा मोक्ष होतो. मुळात तो कानोबा ब्रह्म आहे. त्याच्यावर व्यक्ती ही उपाधी, जीव भावाची उपाधी ज्यावेळी चढली असते तर ती उपाधी हटवण्यासाठी त्या कानोबापर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे. म्हणजे त्या कानोबामधला जो जीव भाव आहे तो निघून जातो आणि तो ओरिजिनल स्वरूप जे आहे त्याचं ते राहतं, तो मोक्ष. त्यामुळे हे परमार्थ ज्ञान जे आहे ते तुमच्या मोक्षासाठी आहे, ते व्यक्तीच्या मोक्षासाठी नाही किंवा मायेच्या मोक्षासाठी नाही, ते ब्रह्माच्या मोक्षासाठी पण नाही. ते रमण महर्षी फार एक सुंदर ॲनॉलॉजी वापरायचे. तुम्हाला वेडिंग क्रॅशर माहिती आहे? विदेशामध्ये अशी काही तरुण मुलं मुली असतात ज्यांना वेडिंग क्रॅशर म्हणतात. ते कुठल्याही लग्नामध्ये पार्टीमध्ये बिन बोलवता घुसून जातात. मुलीकडच्यांना वाटतं हे मुलाचे नातेवाईक आणि मुलाकडच्यांना वाटतं हे मुलीचे, आणि हे लोक खाऊन पिऊन पार्टी करून निघून जातात. त्यांना वेडिंग क्रॅशर म्हणतात. तर हा जो जीव आहे, हा व्यक्ती आहे, हा वेडिंग क्रॅशर आहे. तो ना ब्रह्म आहे पूर्णतया, ना पूर्णतया तो माया आहे. तो वेडिंग क्रॅशर आहे. तो निघून गेल्यावर बस जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही. दॅट इज मोक्ष. आणि अनफॉर्च्युनेटली तुमचा जो स्व आहे तो त्या वेडिंग क्रॅशरमध्ये अटकलेला आहे अविद्येमुळे. त्यातनं त्याला बाहेर काढण्यासाठी हे परमार्थ ज्ञान आहे. म्हणजे तुम्हाला त्या वेडिंग क्रॅशर रूपी जीव भाव रूपी उपाधीतनं बाहेर काढण्यासाठी हे परमार्थ ज्ञान आहे. जीवाचा मोक्ष होतच नाही मुळात. मोक्ष तुमचा होतो जीव भावातून. स्वजीव भावात अडकला असणं हे बंधन आहे, आणि स्वजीव भावातून सुटून स्वरूपात प्रतिष्ठित होणं सच्चिदानंदामध्ये हा मोक्ष. जीवभाव निघून जातो, ती उपाधी आहे, ती येते आणि निघून जाते, तिचा मोक्ष होत नाही. ती मायेने आणलेली उपाधी. जसं स्वप्नातलं रूप आहे आणि त्या स्वप्नातल्या रूपाबरोबर जे आयडेंटिफिकेशन निर्माण झालं असतं स्वप्नामध्ये, त्या आयडेंटिफिकेशनचं काय होतं ते स्वप्नाबरोबरच निघून जातं. ते काय तुमच्याबरोबर थोडी येतं जागृतपणे. ते स्वप्नाने आणलेलं असतं, ते स्वप्नाबरोबर निघून जातं. पण तुम्ही स्वप्नातनं बाहेर येता. अवेकनिंग तुमचं होतं, त्या आयडेंटिफिकेशनचं अवेकनिंग होत नाही. अवेकनिंग तुमचं होतं, ना त्या रूपाचं होतं ना त्या भावाचं होतं. जो स्वप्नात जीवभाव जो जाणवत असतो त्या रूपामुळे त्या जीवभावाचं अवेकनिंग होत नाही किंवा त्या रूपाचं होत नाही. अवेकनिंग तुमचं होतं, मोक्ष तुमचा होतो, परमार्थ ज्ञान तुमच्यासाठी. स्वरूप हे स्वतःला विसरलंय असं मला सांगायचे की स्वरूप स्वतःला ही विसरलं. एक्सप्लेनेशन्स आहेत सगळी, ही एक्सप्लेनेशन्स आहेत. मनाला नेहमी कार्यकारण भावाच्या रूपात उत्तरं हवी असतात. त्याच्यासाठी देण्यात येणारी ही एक्सप्लेनेशन्स. पण महाराजांचे फॉलोअर म्हणून आपण एक स्टेप पुढे गेलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्हली तुम्ही किती ॲनालिसिस करायला गेलात तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हली बरीच उत्तरं दिली जाऊ शकतात वेगवेगळ्या प्रमाणांद्वारे, वेगवेगळ्या लॉजिकद्वारे, वेगवेगळ्या दृष्टांतांद्वारे. तुम्ही जर ऑब्जेक्टिव्हली इफ यू आर सिकिंग अँसर्स फॉर युअर WH क्वेश्चन, तर ऑब्जेक्टिव्हली दोज क्वेश्चन्स कॅन बी मेड विथ ॲप्रोप्रिएट अँसर्स, नो डाऊट अबाउट. वेगवेगळे सिद्धांत सांगितले जाऊ शकतात तुम्हाला. पण हे खरं नाहीये का की स्वरूप स्वतःला विसरलंय आणि या जीव भावात अडकलंय? हे जे तुमचं हे जे एक्सप्लेनेशन आहे तुमचं, हे एक्सप्लेनेशन हे तुम्ही का बरं बोललात? कारण तुम्ही बंधनाचं जे कारण आहे त्याचं एक्सप्लेनेशन शोधताय. हे जे तुम्ही आत्ता बोलला ते तुम्हाला बोलावंसं का वाटलं किंवा तो विचार का आला? कारण की अंतर्मनात तुमच्या कुठेतरी या बंधनाचं कारण काय असा प्रश्न निर्माण झाला. बरोबर ना? काय, व्हॉट, WH क्वेश्चन. काय गरज आहे त्याची? काही असो कारण,
मला जर त्याच्याशी कर्तव्यच नाही आहे, काही स्वरूपाला त्याच्याशी कर्तव्यच नाही आहे, तर मी किती कारणं शोधू आणि कार्यकारण भावात किती अडकू आणि कशासाठी? जस्ट टू हॅव थिअरॉटिकल अँसर्स. मग हे थिअरॉटिकल practical- थिअरॉटिकल अँसर्स कॅन बी गिवन आणि त्याच्यामुळे कंटेनमेंट पण येते, त्याची आवश्यकता पण असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे ती अँसर्स दिली जाऊ शकतात. पण त्याची गरज काय? महाराजांचे फॉलोअर म्हणून आपण एक स्टेप पुढे गेलं पाहिजे. आपलं कॅलिबर वेगळं आहे. थिअरॉटिकल उत्तरं शोधणं हा एक भाग झाला, पण ऍक्च्युअली अलर्ट राहणं. शोधण्यापेक्षा ज्याला आपण फॅक्ट म्हणतो, ही फॅक्ट नाही का की मी दुःखी आहे कारण मी स्वतःला विसरलो. महाराज सांगतात की स्वरूप आणि मग त्या हे सगळ्या मेथड्स जे त्या आहेत दुःखातून निघण्याचे दोन मार्ग आहेत, एक खालच्या पातळीचा, एक वरच्या पातळीचा. खालच्या पातळीचा मार्ग हा आहे की थिअरॉटिकल उत्तरं शोधणं. वरच्या पातळीचा मार्ग हा आहे की आहेपणामध्ये मनाला रममाण ठेवणं. हा वरच्या पातळीचा मार्ग. आणि ते महाराजांचे प्रत्येकाला फॉलोअर शक्य म्हणून होणार नाही. ज्याचं होईल ना, का नाही शक्य? का नाही? याला काही PhD थोडी करा. महाराज कुठे PhD होते? महाराजांना जर शक्य झालं, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी लागते ना, इंटेलेक्च्युअल मॅच्युरिटी लागते त्याला. आहेच ना. तुम्ही एवढं बोलताय म्हणजे मॅच्युरिटी आहेच तुमच्याला. अजून कुठली मॅच्युरिटी? कारण मी जेव्हा आहेपणात स्वतःला स्थिर ठेवायचा प्रयत्न करतो. मॅच्युरिटी नाही, त्याला लागतो अर्नेस्टनेस. महाराज जे म्हणायचे मुमुक्षुत्व, ज्याला आम्ही शास्त्रामध्ये वेदांतात साधन चतुष्टय म्हणतो, त्याच्यात मुमुक्षुत्व. मोक्षो मे भूयात इति तीव्र इच्छा, माझा मोक्ष व्हावा अशी कळकळीची इच्छा, परमार्थ लाभ व्हावा, बंधनातून मी कायमचा सुटावं अशी कळकळीची इच्छा, ती इच्छा असणं आवश्यक नाही. त्या इच्छेला तुम्ही जर मॅच्युरिटी म्हणत असाल तर फाईन, नो प्रॉब्लेम. अदरवाईज इंटेलेक्च्युअल मॅच्युरिटी आहे, तो काही विषय नाही. आणि ती इच्छा असली पाहिजे. का बरं? नाहीतर दुःख होत राहणार, बंधन कायम राहणार, दुःख होत राहणार. सिंपल, दोनच ऑप्शन आहे, एक तर मोक्ष किंवा दुःख. दोनच ऑप्शन. त्यातला मोक्ष ऑप्शन बरा आहे, म्हणजे श्रेयस करेल. तर त्यामुळे पण हे सगळं तुम्हा लोकांना ऑलरेडी माहिती आहे. हे काही वेगळं सांग, हे नवीन लोकांसाठी असतं. क्लॅरिटी खूप वाढली. तुम्ही जे सांगता त्याच्यामुळे आम्ही जे ऐकतो त्याची पण क्लॅरिटी आमचा आम्ही विचार करून घेऊ. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. विचार ऐकलेलं आहेच आहे आम्ही. काय निसर्गदत्त महाराजांकडनं वाचलेलं आहे, रमाकांत महाराजांनी सांगितलेलं आहे. इथे त्याच्यात एक स्पेसिफिक पॉईंट आहे जो आता तीव्र इच्छा, जी तळमळ महाराज या शब्द वापरायची. तुम्हाला तळमळ आहे का परमार्थाविषयी? तळमळ हा शब्द तळमळ शब्दाबद्दल महाराजांचं एक फार सुंदर वाक्य. महाराज म्हणतात, अर्नेस्टनेस इज नॉट द लॉंगिंग फॉर द फ्रूट्स फॉर द इफर्ट्स यू आर टेकिंग, बट इट इज द शिफ्ट ऑफ इंटरेस्ट अवे फ्रॉम विच इज अननेसेसरी अँड अनइसेन्शियल. सुंदर. कारण पुन्हा मोक्ष पाहिजे ही व्यक्तीचीच इच्छा झाली ना निर्माण. फळाशी महाराजांचं एक वाक्य, महाराज म्हणतात, जेव्हा मला ज्ञान प्राप्त झालं सुखसंवाद, तेव्हा मी त्यासाठी फारसं उत्सुक नव्हतो. म्हणजे त्यांचं मनच नाहीसं झालेलं होतं ना, ती पण शेवटी एक इच्छा. असं भगवान बुद्धांचं पण तसं होतं. सगळंच संपून गेलं, कुणी व्यक्ती सोडली नाही. ही स्टेज येईल पुढे, पण त्यांनी ज्या पातळीवरून प्रश्न विचारला, ज्या पातळीवरून त्यांनी प्रश्न विचारला, त्या पातळीवर हे सांगावं लागेल की तो अर्नेसनेस पाहिजे. इट्स अ रिक्वायरमेंट. अर्नेसनेस काय ही पुढची गोष्ट, पण तो हवा. तो आणि असं म्हणतात, सद्गुरूंशिवाय हे शक्य नाही, गुरुशिवाय हे शक्य नाही. गुरु निमित्त आहे, गुरु निमित्त आहे, शास्त्र निमित्त आहे, गुरु निमित्त आहे, विचार देखील निमित्त आहे, सायकॉलॉजीच निमित्त आहे. मुळात तुमची जी सायकॉलॉजी आहे, महाराज एका ठिकाणी सांगतात की ओबेडियन्स इज द ग्रेटेस्ट सॉल्वंट ऑफ डिझायर्स अँड फिअर्स. याचं कारण असं, स्मरण करून त्याने सांगितलेलं जे करतो, याचं कारण असं की जिथे निष्ठा आहे तिथे श्रद्धा उत्पन्न होते, जिथे श्रद्धा उत्पन्न होते तिथे ज्ञान लवकर काम करतं.
म्हणून कधी कधी निष्ठा पण सांगितली जाते, तिच्याविषयी सांगितलं जातं की तुम्ही स्वतःचं मन मध्ये आणू नका, तुमचं पर्सनल माइंड जे आहे त्याला मध्ये आणू नका, कारण पर्सनल माइंड हे अडथळा निर्माण करते. तर त्यांनी तो अडथळा निर्माण करू नये, पर्सनल माइंडने अडथळा निर्माण करू नये म्हणून मग निष्ठा सांगितली. जिथे पर्सनल माइंड स्ट्रॉंग आहे ज्या व्यक्तीमध्ये, असं जेव्हा गुरूंना वाटतं त्यावेळी ते त्याला सांगतात की निष्ठा ठेव. पहिली गोष्ट म्हणजे निष्ठा ठेव. तुझ्या मनाला बाजूला ठेवायची सवय लाव. निष्ठा काय आहे? आपलं मन बाजूला ठेवून गुरुचं जे वचन आहे ते फॉलो करणं, ही निष्ठा आहे. गुरुचं म्हणा किंवा शास्त्राचं म्हणा, गुरुचं म्हणजे कुठल्याही गुरुचं नाही, पण जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहे त्याचं वचन म्हणजे शास्त्राचं वचन फॉलो करणं. आपलं पर्सनल माइंड बाजूला ठेव, प्रमाणाला फॉलो करणं. पर्सनल माइंडला फॉलो न करता प्रमाणाला फॉलो करणं, ही निष्ठा. ती असली की काय होतं, जो विचार आपला होतो तो प्रॉडक्टिव्ह होतो. जे काही चिंतन मनन केलं जातं, जे काही साधन केलं जातं आपल्याद्वारे ते प्रॉडक्टिव्ह होतं, ते फळाला येतं. कारण निष्ठा आपल्याला पर्सनल माइंडला बाजूला ठेवून एखादी गोष्ट करायला शिकवते. त्याच्याने जे साधन करतोय आपण ते फळ, आणि ही फक्त परमार्थाविषयी गोष्ट खरी असं नाही, इव्हन लौकिक साधनांविषयी खरी. तुम्हाला इंजिनिअरिंगला एखादं टूल बनवायचं आहे समजा फॅक्टरीमध्ये, पर्सनल माइंड काय म्हणतं ते मॅटरच नाही करत, शास्त्र काय म्हणतं ते मॅटर करेल, प्रमाण काय म्हणतं ते मॅटर करेल. ते फॉलो केलं तर जो अपेक्षित रिझल्ट आहे तो मिळेल. पर्सनल माइंड आणायला गेला तर तो रिझल्ट मिळणार नाही. सिंपल. तिथे पण निष्ठाच ठेवावी लागते ना, त्या प्रमाणावर, त्या शास्त्रावर, त्या टीचिंग्सवर. परमार्थाच्या बाबतीत जर ती निष्ठा नसेल तर काय होतं, मग आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या पर्सनल माइंडनी सगळं काही डिसाईड करू शकतो, सगळं काही ऑब्जेक्टिव्हली आपल्याला कळू शकतो. ब्रह्म काय, माया काय, त्यांची रिलेशनशिप काय, मी कोण, ईश्वर कोण. असा अननेसेसरी ओव्हर कॉन्फिडन्स तयार होतो, जो अजून भटकवणारा असतो, जो अहंकाराला स्ट्रॉंग बनवणारा असतो. म्हणजे जो ऑब्स्टॅकल जे आहे परमार्थाच्या मार्गात त्याला तो अजून मजबूत करणारा असतो. तो कापण्यासाठी मग निष्ठा साधन म्हणून सांगितले जाते की तुझं स्वतःचं काय ते बाजूला ठेव, पर्सनल बाजूला ठेव, आणि जस्ट फॉलो द एव्हिडन्स ॲज इट इज. आणि परमार्थामध्ये कधी कधी तो प्रमाण हा शब्द वापरला जात नाही, त्याऐवजी शास्त्र शब्द आवडला तो, किंवा सामान्य लोकांसाठी तो सद्गुरूचं वचन हा शब्द वापरला. पण ते सद्गुरूचं वचन काय आहे? ते सद्गुरूचं वचन हे शास्त्रातनं आलेलं असलं पाहिजे. आणि शास्त्र काय आहे? प्रमाण आहे. आणि प्रमाण काय आहे? जी गोष्ट आहे तिचं जसंच्या तसं ज्ञान देणारं साधन आहे. प्रमाण काय? एव्हिडन्स काय? इट्स अन इन्स्ट्रुमेंट दॅट ब्रिंग्स यू ॲज इट इज नॉलेज ऑफ द रियालिटी. मग प्रमाणाला तेव्हाच आपण फॉलो करू शकू जेव्हा पर्सनल माइंड बाजूला ठेवू शकू, तेव्हाच आपलं साधन फळाला येईल. म्हणून निष्ठा पाहिजे. महाराजांनी प्रमाणसिद्ध प्रमाण असा शब्द वापरायचे, प्रमाणसिद्ध प्रमाण. ते शेवटी सगळे जे थ्रेड्स आहेत ते जातात त्या आहेकडेच, आहेपणाकडे. ही पुढची गोष्ट. आत्ता जे आम्ही बोलत होतो ते साधनेच्या पातळीवर बोलत होतो, व्यावहारिक पातळीवर. बोलताना बऱ्याच वेळा काय होतं, ट्रॅक जे असतात, खालचा ट्रॅक, मधला ट्रॅक, वरचा ट्रॅक, प्रश्न ज्या ट्रॅकवरून येतो तसं त्याला डील करावं लागतं. मला पण म्हणायचं मला सिद्धरामेश्वर महाराज की मला तुमच्यासाठी एक स्टेप खाली यायला लागतं हे सगळं समजावून द्यायला. म्हणजे ते त्यांच्या ज्या ह्याच्यातच कारण काय आहे, आता मी पण जी सुरुवात केली बोलायला, म्हणजे झाली ती, मी केली असं नाही, पण झाली ती, तर तो मी वरचा स्ट्रॅक पकडला होता. पण प्रश्नोत्तराच्या दरम्यान खाली 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 येणं झालंच. याचं कारणच असं की प्रश्नकर्त्यांचं जे मन आहे त्या मनाला सगळी उत्तरं ही कार्यकारण भावाच्या स्वरूपातच हवी असतात, ती ऑब्जेक्टिव्हलीच हवी असतात, आणि ताबडतोब अनुभव हवा असतो. ती त्या मनाची एक प्रकारे डिमांड असते. त्यामुळे वरच्या ट्रॅकवर जरी बोलायला सुरुवात केली तरी
इंटरॅक्शनमध्ये त्याचं जे मन आहे ते तुम्हाला खेचून आणतंच खाली. पण इट मेक्स नो डिफरन्स. आपण गुरूंना ही कसरत करावी लागते. आहेपणा ही प्रॅक्टिस आहे. म्हणजे मी आता बौद्धिक स्तरावर बोलतो. आहेपणा नाही, ही recognition, प्रॅक्टिस आहे की recognition. रियालिटी आहे? आहेपणा एक अस्तित्व आहे आणि ते एक मात्र अस्तित्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि ते अस्तित्व जे आहे इट्स अ पॉझिटिव्ह प्रेझेन्स. इट्स अ प्रेझेन्स. तर ते त्याची सत्ता असल्यामुळे, त्याचं अस्तित्व असल्यामुळे, त्याच्या असण्यामुळे तो आहेपणा सगळ्या परसेप्शन्समध्ये, सगळ्या फॉर्ममध्ये, सगळ्या मायेमध्ये आपल्याला जाणवतो. जसं आता मी म्हटलं खुर्ची, मी एकच शब्द वापरला खुर्ची, तरी तुम्हाला माझ्या या खुर्ची या शब्दापासून जो बोध होईल तो बोध कसा होईल? खुर्ची आहे असा तो बोध. तो आहेपणा नॅचरली भरला जाईल त्याच्यामध्ये. जे आपलं कम्युनिकेशन असतं किंवा परसेप्शन जे असतं किंवा जे अंडरस्टँडिंग असतं किंवा जो अनुभव असतो त्याच्यामध्ये आहेपणा आपसुकच भरला जातो. नामरूपांमध्ये आहेपणा हा आपसुक भरला जातो. मी आहे, जग आहे, जे काय परसेप्शन आहे, अंडरस्टँडिंग सगळं जे आहे, काही दॅट इज इन टर्म्स ऑफ perception बिझनेस. असतं. आहेपणाच्या टर्म्समध्येच आहे सगळं ते अंडरस्टँडिंग. बरं आहेपणा दिसत नाही, दिसतं रूप. मग जर रूप दिसत असेल तर त्याच्यामध्ये जो आहेपणा येतोय त्या रूपाच्या अंडरस्टँडिंग बरोबर जो आहेपणा पण येतोय तो कुठून येतोय? तो त्या अस्तित्वाकडून येतो. त्या अस्तित्वाचं, कारण ते अस्तित्व काय आहे? अधिष्ठान आहे सगळ्या रूपांचं. ते आहेच्याही आधी आहे. आहे एकच आहे, आहेच्या आधी काही नाही. पण परमार्थ समजून घेताना हे डिस्टिंक्शन, हे मी उपनिषद शिकवताना आम्ही सांगतो की यू हॅव टू मेक अ डिस्टिंक्शन बिटवीन फॉर्म फॅक्टर अँड एक्झिस्टन्स फॅक्टर. रूप आणि अस्तित्व या दोघातला फरक तुम्हाला आधी लक्षात घेतला. किंबहुना तो फरक आहे त्यांच्यामध्ये, याच्यावर आधी विश्वास ठेवला पाहिजे. युजली काय आहे, आपल्याला वाटतं रूप म्हणजेच आहेपणा, रूप म्हणजेच अस्तित्व आणि अस्तित्व म्हणजे रूप. हे चुकीचं इक्वेशन. रूप वेगळं आणि आहेपणा वेगळा, अस्तित्व वेगळं. रूप म्हणजे स्पेस झाली, आहे म्हणजे टाइम. रूप म्हणजे फॉर्म. हां, आहे इज टाइम. नाही, टाइम आहे स्पेस, इट इज ऑन अ लाईन. टाइम स्पेस आणि कार्यकारण भाव तिघांना मिळून रूप असं तुम्ही समजू शकता. दृश्य. आणि ते दृश्य ज्या अधिष्ठानावर भासित होत आहे इन टर्म्स ऑफ बिझनेस, ते अधिष्ठान म्हणजे तो आहे, ती परमार्थ वस्तू. पण त्याला आहे नाही असं काही नाव दिलं नाही जाऊ शकत. नाव तुम्ही देताय ना, दॅट इज फॉर सेक ऑफ कम्युनिकेशन. पण तुम्ही त्याचा फक्त त्याला आहे म्हणून नाव दिले. हां, दॅट इज फॉर सेक ऑफ कम्युनिकेशन. पण त्याचं अस्तित्व आहे, प्रेझेन्स आहे त्याला. कारण जर त्याला देह प्रेझेन्स जर आहे. देह नसेल तर ते आहेला रेकग्नाइज कोण करणार? आहेपणाला म्हणजे देह जरी नसला, स्थूल देह जरी नसला तरी सूक्ष्म देह असेलच ना. जर मोक्ष झाला नसेल, तुमचा जर मोक्ष झाला नसेल आणि हा स्थूल देह ज्यावेळी नष्ट होईल त्यावेळी सूक्ष्म देहाला धरून तुम्ही एक व्यक्ती म्हणून तुमचं चक्कर चालूच असेल. तो जो काही फॉर्म असेल तुमचा सूक्ष्मामधला, तो त्या आहेपणाला रेकग्नाइज करतच असणार. त्याचा पण जो व्यवहार होईल तो आहेच्या टर्म्समध्येच होईल, इजनेसच्या टर्म्समध्येच होईल. त्याला जे काही परसेप्शन मिळत पण असतं. मी ते नाहीच आहे. मी म्हणजे जे आहेपणाला कोणीतरी रेकग्नाइज करताना सम पॉवर इज देअर विच इज रेकग्नाइजिंग आहेपणा. आपण म्हणतो की तो नाही, आहेपणा हे त्या पॉवरचं स्वरूप आहे. असेल पॉवरचं स्वरूप, पण पॉवर इज बिफोर दॅट आहेपणा. नाही, आहेपणा इज द अल्टिमेट रियालिटी. सच्चित आनंद, सच्चित आनंदामध्ये सत जो आहे तोच तो आहेपणा, इजनेस आहे. दॅट इज द नेचर ऑफ दॅट अल्टिमेट रियालिटी. त्याच्या पलीकडे काही नाही. इट इज दी अल्टिमेट रियालिटी. ती स्वयंभू सत्ता.
आणि त्या आहेपणाच्या गॅमेटमध्ये काय काय येतं? सगळंच सगळं 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 जे दिसतं ते सगळं शाश्वत अशाश्वत आहे. जे ज्याला तुम्ही सगळं जर दिसतं आपण म्हणता, म्हणायला गेलो ज्याला तुम्ही दिसतं म्हणता त्याचे दोन पैलू आहेत. एक तर रूपवाला दिसतच नाही, पैलू, जाणवतं एव्हरीथिंग. एव्हरीथिंग जाणवतं, दिसतं, अनुभव होतं, लक्षात येतं. हे सगळे जे काही फॅक्टर्स आहेत त्या सगळ्याला मिळून दृश्य म्हटलं जातं. आणि दृश्याचे दोन ॲस्पेक्ट असतात, एक रूपवाला ॲस्पेक्ट आणि दुसरा आहेपणावाला ॲस्पेक्ट. दृश्यामध्ये रूपवाला जो ॲस्पेक्ट आहे तो माया आहे आणि तो आहेपणावाला ॲस्पेक्ट आहे ती परमार्थ वस्तू, अधिष्ठान आहे त्या दृश्यात. जसं पडदा आहे पिक्चरचा, स्क्रीन, आणि स्क्रीनवर दिसणारा मूवी आहे, पिक्चर आहे, वेगवेगळी रूप आहेत, त्यांचे ॲक्शन्स आहेत, त्यांची कर्म आहेत. तर हे संपूर्ण जे विश्व आहे ते पडद्यावर दिसणारं दृश्य आहे, नामरूपात्मक. आणि त्या दृश्यामागचा जो पडदा आहे, अधिष्ठान आहे, तो अधिष्ठान म्हणजे तो आहेपणा, सत चित आनंद. त्यातला सत जो आहे दॅट मीन्स आहे, प्रेझेन्स. बट वेन वी हॅव दिस नॉलेज तेव्हा ती एक कल्पना होऊन जाते, कॉन्सेप्ट आहे, स्क्रीन आहे, आपण या सगळ्या कल्पना वापरतो ना बोलताना. दृष्टांत हे तुम्हाला बोध व्हावा म्हणून दिले जातात. दृष्टांत हा काही सिद्धांत नाही, दृष्टांत हे काही संपूर्ण ज्ञान नाही आहे. दृष्टांत सर्व्स अ लिमिटेड पर्पज. दृष्टांत इज यूज टू प्रूव्ह अ लिमिटेड पॉईंट. एक दृष्टांत म्हणजे संपूर्ण सिद्धांत नाही, संपूर्ण सत्य नाही. ॲनॉलॉजी जी आहे दॅट डील्स विथ अ स्पेसिफिक पॉईंट. ही जी ॲनॉलॉजी आता मी दिली ती तुम्हाला रूपामधला आणि अस्तित्वामधला जो फरक आहे तो सांगण्यासाठी दिली. पडदा हे अस्तित्व आहे आणि पडद्यावर दिसणारं दृश्य ही माया. नामरूपात्मक जी आहे ती माया. माया विनाशी आणि ब्रह्म अविनाशी. मी आहे तोच आत्मा. समर्थांची ओवी आहे अशीच. आता तुम्ही जे सांगता, न दिसता नावं ठेवणे, न पाहता खूण सांगणे, असो हे जाणाया कारणे नामाविधाने. करेक्ट. हे जे वर्ड्स आपण वापरतो ते त्याच्यावरच ते सांगतात. व्यवहार हा शब्दांच्या मार्फत होईल, पण तो जो व्यवहार आहे दॅट विल कीप यू स्टोकिंग टुवर्ड्स रियालिटी. शब्दांच्या मार्फत जे ज्ञान दिलं जातं, जो व्यवहार होतो, तो तुम्हाला कसं ना कसं करून त्या सत्याच्या बोधाकडे घेऊन जाण्यासाठी, कसं ना कसं करून अविद्या हटवण्यासाठी केलेला एक प्रयास असतो. इफ यू आर एलिजिबल तर तो प्रयास तुमच्या केसमध्ये सक्सेसफुल होईल. इफ नॉट यू विल हॅव अनदर चान्स. बॉडीच्या आधी जे होतं, बॉडी निर्माण होणं जेव्हा कॉन्सेप्शन झालं आईच्या पोटामध्ये, त्याच्या आधी जे तत्व होतं, म्हणजे बिईंगनेसच्या आधी म्हणून बॉडी म्हणण्यापेक्षा, कारण मे बी आहे बिईंगनेसच्या आधी जे होतं ते त्याला आहेपणा म्हणता येत नाही. स्थूल शरीराच्या आधी सूक्ष्म शरीर, सूक्ष्म शरीराच्या आधी आत्मा, स्थूल देहाच्या आतमध्ये सूक्ष्म देह, सूक्ष्म देहाच्या आतमध्ये आत्मा. स्थूल देहात कोण आलाय? आत्मा नाही आला. स्थूल देहात सूक्ष्म देह आलेला. सूक्ष्म देह जन्मजन्मांतर फिरतोय आणि तुमची स्वची कल्पना त्या सूक्ष्म देहात अटकल्यामुळे तुम्हाला वाटतंय की तुमचा प्रवास सुरू आहे. जणू काही तुम्ही कर्मानी बांधलेल्या, जणू तुमचा स्व बांधला गेला. परमार्थ ज्ञान तुम्हाला सांगतं की स्व नाही बांधला गेला, कारण स्व कोण आहे? आत्मा आहे. स्थूल सूक्ष्मदेह म्हणजे स्व नाही, सायकोलॉजिकल बॉडी म्हणजे स्व नाही, किंवा फिजिकल बॉडी म्हणजे स्व नाही. स्व हा आत्मा आहे जो पडदा आहे. तो बॉडीच्या आधी असला पाहिजे. असतोच ना, त्याचं अस्तित्व आहे, तो स्वयंभू सत्ता आहे. जर तुम्हाला ते झालंय रिअलायझेशन तर तो परमार्थ साधला आहे तुम्हाला. बुद्धीच्या स्तरावर महाराजांनी सांगितलं म्हणून कळतं थोडं. वॉट एव्हर इट इज, पण जर त्या प्रोसेसमध्ये असाल तर ती प्रोसेस कम्प्लीट होईल ना. डोंट वरी अबाउट. महाराज एक शब्द वापरायचे असा, युक्तिप्रयुक्तीने तुम्हाला कन्व्हिन्स स्वतःला तुम्ही करण्यासाठी सांगायला लागतं. तर रूप हा जो फॅक्टर आहे आणि अस्तित्व हा जो फॅक्टर, अस्तित्व हे निराकार आहे, निर्गुण आहे, रूपरहित आहे. रूप ही उपाधी आहे, माया आहे. तिच्या मागे जे अस्तित्व आहे ते निराकार आहे, निर्गुण आहे, त्याला रूप नाही.
पण ती स्वयंभू सत्ता आहे. आणि ती सत्ता स्वयंभू असल्यामुळे आणि तिचं अस्तित्व असल्यामुळे त्याला सत म्हटलं जातं किंवा आहे असं निर्देश केला जातो. त्या आहेमधनं आहे, त्या आहेमधून तो आहेपणा दृश्यामध्ये भरला जातोय कंटिन्युअसली. त्या आहेच्या असण्यामुळे दृश्य देखील आहे असं जाणवतं, जबकि दृश्य ही माया आहे आणि तिचं अधिष्ठान जे येते म्हणजे आहेपणा. ती सत्य वस्तू, तीच परमार्थ वस्तू. अँड तत्वमसी, तुम्ही तेच आहात. तत्सत्यम स आत्मा तत्वमसी. तर हा बोध होणं म्हणजे परमार्थ साधणं आणि त्याच्याद्वारे मोक्ष होतो. हा परमार्थ साधल्याने मोक्ष होतो. मोक्ष आपला होतो, उपाधीचा होत नाही, सूक्ष्म शरीराचा होत नाही, स्थूल शरीराचा होत नाही, जीव भावनेचा पण मोक्ष होत नाही. मोक्ष हा आपला मोक्ष जीव भावनेमधून होतो, सूक्ष्म शरीरातून, जीव भावनेमधून. जीव भावना हे कारण शरीर आहे. जीव भाव जो आहे तो कारण शरीर आहे. त्या कारण शरीरामधून आणि सूक्ष्म शरीरातून आणि स्थूल देहातून आपला मोक्ष होतो, आपली सुटका होते. परमार्थ ज्ञान हे आपल्या फायद्यासाठी आहे. ते कारण शरीराच्या फायद्यासाठी नाही, सूक्ष्म देहाच्या फायद्यासाठी नाही किंवा स्थूल देहाच्या फायद्यासाठी. कारण हे तिन्ही देह जे हे माया आहे, ते मायेने आणलेल्या उपाधी आहे. दे आर नॉट सपोज टू गेट लिबरेटेड. यू आर सपोज टू गेट लिबरेटेड फ्रॉम दीज 3 गाईज. दिस इज फॉर यू. तो जो कानोबा आहे तुमच्यामध्ये, त्या कानोबाच्या मोक्षासाठी आहे, कानाच्या मोक्षासाठी नाही. आणि तो आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आहात हे सांगण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता. यू नो इट ॲज अ फॅक्ट दॅट यू आर, अँड यू नो इट ॲज अ फॅक्ट दॅट यू नो दॅट यू आर. तुम्ही आहात हेही तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि ते असणं हे माहिती पडतंय हे देखील तुम्हाला माहिती आहे. त्याच्यासाठी वेगळ्या प्रमाणाची गरज नाही. प्रॉब्लेम फक्त त्या असण्यावर आणि त्या असण्याच्या माहीत पडण्यावर जी जीवरूपी उपाधी आलेली आहे तिच्यामुळे सगळा घोळ होतो, तिच्यामुळे बंधन मालूम पडतं. महाराजांचं सेल्फलेस सेल्फ नावाचं पुस्तक आहे रमाकांत महाराजांचं. त्यातला पहिलाच चॅप्टर यू आर ऑलरेडी रिअलाइज असं का म्हटलं? याचं कारण की यू आर इज अ फॅक्ट. ती एक स्वयंभू सत्ता आहे. तुमचं असणं ही एक स्वयंभू रियालिटी आहे आणि ती रियालिटी चेतन स्वरूप आहे. त्यामुळे असणं आणि ते असणं माहिती असणं, दीज आर फंडामेंटल रियालिटीज. त्या दृष्टिकोनातून महाराज असं म्हणायचे की तू यू आर ऑलरेडी रिअलाइज. तुमचं असणं हे चित स्वरूप आहे. असणं पण आहे आणि ते असणं चित स्वरूप पण आहे. म्हणून रिअलायझेशन ऑलरेडी आहे, रेकग्निशन ऑलरेडी आहे तुम्हाला असण्याचं. म्हणून तर जो शब्द मी वारंवार वापरतो उपाधी. उपाधी म्हणजे काय? बाहेरून लादलेली आयडेंटिटी, बाहेरून लादलेली एखादी अवस्था किंवा गोष्ट. उपाधी म्हणजे काय? की जी बाहेरून लादण्यात येते ती उपाधी. जीवभाव हा बाहेरून लादण्यात आलेला आहे. त्या असण्यावर आणि ते असणं जे माहिती पडतंय स्वभावता, त्या माहिती पडण्यावर हा जीवभाव हा बाहेरून लादल्या गेलेला आहे. कोणाद्वारे? मायेद्वारे, दृश्याद्वारे. पण तो जोपर्यंत लादला गेलेला आहे आणि जोपर्यंत मी त्याच्यात अडकलाय असं अशी तुमची कल्पना आहे तोपर्यंत बंधन जाणवेल तुम्हाला. त्या सो कॉल्ड बंधनातून मुक्ती देण्यासाठी हे परमार्थ सांगितला जातो. कल्पित बंधन. म्हणून तर मी म्हटलं ना हे ट्रॅक आहेत वेगळे. कुठला प्रश्न कुठल्या ट्रॅकवर जातो. महाराष्ट्र नेहमी पोपटाचं उदाहरण द्यायचे. असं तो असा उलटा फांदीला टांगलेला असतो, त्याला वाटतं आपण पडणार खाली पडलं की,
पडणार नसतं ना. आता प्रश्न एकच राहिला, मग माझ्या रिलेशनशिपचं काय, माझ्या कर्माचं काय, कर्तव्याचं काय. तुमचं नव्हतंच ते कधी. ते ज्याचं असेल तो त्याची काळजी घे. बॉडी आहे तोपर्यंत आहे. एकदा That सायकल shouldn't be of your concern. It shouldn't be of your concern. तुमचा त्याच्याशी संबंध नाही, स्वरूपता तुमचा त्याच्याशी संबंध नाही. हे जाणून घेणं हा परमार्थ आहे, हे समजून घेणं हा करता मी परमार्थ आहे. नाहीच आहे. स्वरूपता हा दृश्याशी आपला संबंधच नाही आहे. त्यामुळे दृश्यातले फॉर्म्स आणि त्यांची कर्म आणि त्यांचे धर्म त्याच्याशी आपला काही संबंध नाही. हे जाणून घेणं हाच परमार्थ आहे. पण तुम्ही जे म्हणताय ते समजायला एक परिपक्वता लागते एक प्रकारची. येईल ना, ऐकत राहिलेली आहे परिपक्वता. परिपक्वता येण्यासाठी जे आवश्यक ग्राउंड आहे ते ग्राउंड ऑलरेडी तुमच्याकडे आहे. ते ग्राउंड म्हणजेच तुमचा चेतन आत्मा. तुमचा जो चेतन आत्मा आहे, चेतन स्वरूप जे आहे, दॅट्स अ व्हेरी फर्टाईल ग्राउंड फॉर एनी विजडम टू पेनिट्रेट अँड कम टू फ्रुशन. व्हॉट एव्हर, नाही स्वभाव, मेटाफिजिकली स्वभावता, एक्झिस्टेन्शियली तुम्ही एक चेतन स्वरूप आत्मा आहात, तुम्ही चेतन स्वरूप ब्रह्म आहात. दॅट इज द मोस्ट फर्टाईल ग्राउंड फॉर एनी नॉलेज टू कम टू फ्रुशन. वेगळी सर्कस करायची गरज नाही आहे. बट ॲज लॉंग ॲज यू थिंक यू आर अ पर्सन, जस्ट स्टे इन टच विथ द नॉलेज, विथ द सिम्पल. नॉलेज विल एन्श्युअर द रेस्ट ऑफ द प्रोसेस. ते जे पीक आहे रिअलायझेशनचं, ते कसं आणायचं ते ज्ञानाला माहिती आहे. आणि त्याच्यासाठी जी आवश्यक फर्टाईल ग्राउंड आहे ती ऑलरेडी अवेलेबल आहे. तो तुमचा आत्माच आहे, स्वरूपच. दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. दुसरी काही सर्कस करायची गरजच नाही. तुम्ही ते सांगितलंच नाही, पॉईंट सुंदर तुमचं आहे हे कळतंय. आमचे महाराज ते जाणवत्या, कारण जो आहे तो चेतन स्वरूप आहे, त्याच्यात कळण्याची क्षमता ऑलरेडी आहे. दॅट्स व्हॉट मेक्स इट कॉन्शियसनेस. चेतन स्वरूप, चेतनतेचं लक्षण काय आहे? जाणण्याची क्षमता असणं, हे चेतनतेचं लक्षण आहे. ती स्वरूपताच आहे त्या अस्तित्वामध्ये, त्या आहेपणामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये. ती जाणण्याची क्षमता, ती स्वरूपता आहेच ऑलरेडी. ती काय निर्माण थोडी करायची आपल्याला. आपल्याला काही आत्म्याला वळण थोडी लावायचं. आपलं स्थूल शरीर आहे आणि आपल्यामध्ये सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यात आत्मा आहे. आपलं स्थूल शरीर, आपल्यामध्ये सूक्ष्म शरीर. मग आप कोण? मग आपा कोण? हे पहा, आपण बोलताना मी, आपण, आपला हे जी नामं आहेत, नाउन्स आहेत, ती इतक्या बेछूटपणे वापरत असतो. सूक्ष्म शरीर हा शब्द मला बरा आठवला, बेछूटपणे वापरत असतो. आपला जो शरीर आहे, आपलं जे शरीर आहे आणि आपल्यामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे, मग हा आपा कोण आहे आधी ते मला स्पष्ट करा. ते कसं शोधायचं, ते आपण कसं शोधायचं? कबीरांचं एक आहे ना, जिस घरने आपा बसे मी, आपण, आपला हे जे नामं आहेत म्हणजे बेछूटपणे वापरणं थांबवा. पहिली गोष्ट, आपण जी इतक्या लूजली वापरत असतो. कारण की काय, आपल्याला एक गोष्ट आतून माहिती असते की काही झालं तरी आपल्या अस्तित्व जे आहे ते कंटिन्यू राहणार आणि त्याचं जे स्वरूप आहे ते कंटिन्यू, हे आपल्याला आतून जणू गॅरंटी असते आपल्याला. त्यामुळे वी डोंट बॉदर अबाउट युजिंग दीज वर्ड्स. इझिली घेतो आपण तेव्हा. आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही बोलताना. वी टेक इट फॉर ग्रांटेड. जबकि सारा परमार्थ जो आहे तो जो आपा आहे त्याचं स्वरूप समजावून घेणं हाच सगळा परमार्थ. आणि आपण टेक इट फॉर ग्रांटेड अँड टॉप ऑफ दॅट वी कीप सेईंग मेनी थिंग्स. म्हणून मी मगाशी जे म्हटलं ना की माझं काम हवा भरणं नाही, माझं काम हवा काढत नाही. स्फूर्ती. आय एम हिअर टू पंक्चर युअर टायर, नॉट टू इन्फ्लेट. आमचे महाराज म्हणायचं की इथे आम्ही याच्यासाठी नाही, अधिक काही नाही, मुळं करायला सगळे बसलो. काय वजाबाकी. हां,
Correct. वजाबाकी शिकवतात. वजाबाकी करायची परमार्थही सगळ्याची. वजाबाकी आहे. हो, तर सगळी आणि वजाबाकी म्हणून करायची. नुकसानीचा परमार्थ. हां. प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्तीमध्ये फरक आहेच. या दोन डायरेक्शन वेगळ्या आहेतच. परमार्थासाठी डायरेक्शन निवृत्तीचीच असली पाहिजे. देर इज नो ऑप्शन फॉर दिस. जरी या दोन्ही डायरेक्शन सायकोलॉजिकल असल्या तरी सुरुवातीला डायरेक्शन ही निवृत्तीचीच पकडली पाहिजे जर परमार्थ साधायचा असेल. जर धर्म साधायचा असेल तर प्रवृत्तीची डायरेक्शन. हा फरक आहेच. परमार्थ आणि धर्म याच्यात हा फरक आहेच. ओरिएंटेशनचा फरक आहे. तर तुम्हाला पाहिजे काय आहे? तुम्हाला स्वर्गात जायचं आहे का मोक्ष हवा आहे? यू शुड बी क्लिअर अबाउट. स्वर्गात जायचं असेल तर धर्म तुम्ही आचरणात आणा, प्रवृत्ती मार्गावर राहा. लेट दॅट बी युअर ओरिएंटेशन. पण मोक्ष हवा असेल तर इट्स अ डिफरंट ओरिएंटेशन. प्रारब्धात असेल तर परमार्थाकडे माणूस वळतो, हे बरोबर आहे का? ज्या घोड्याच्या प्रारब्धामध्ये पाण्यापर्यंत येणं लिहिलं तो प्रारब्धाप्रमाणे पाण्यापर्यंत येतो. पण प्रारब्ध त्याला पाण्यापर्यंत आणू शकतं. पण ते पाणी पिऊन त्याला तृप्ती मिळेल का नाही हे प्रारब्ध नाही ठरवू शकत. युअर डेस्टिनी हॅज ब्रॉट यू हिअर. युअर डेस्टिनी कॅन ब्रिंग यू टू द नॉलेज. Once it brings you to the knowledge, after that, how knowledge will penetrate in you, that cannot be determined by prarabdha. म्हणून मोक्ष हे प्रारब्धाचं फंक्शन नाही. मोक्ष इज नॉट अ फंक्शन ऑफ डेस्टिनी. मोक्ष इज नॉट अ फंक्शन ऑफ टाइम. मोक्ष इज अ फंक्शन ऑफ नॉलेज. मोक्ष जे ते Knowledge itself is a function of time and effort, right? पुरुषार्थ म्हणजे Understanding time, effort, everything. coming in touch with knowledge is a function of time and destiny. Knowledge is not a function of time. Knowledge is knowledge. Knowledge originates from the reality. Knowledge originates from the Reality. but it is a concept. Kalpana आहे knowledge. Whatever it is, कल्पनाच आहे. whatever it is, त्या नॉलेजला तू कल्पना म्हण किंवा काही म्हण, त्याच्या संपर्कात तुला आणणं, या रूपाला आणणं, एवढं काम प्रारब्ध करू शकतो. पण प्रारब्धाने या रूपाला त्या नॉलेजच्या संपर्कात आणल्यावर हाऊ दॅट नॉलेज विल ऑपरेट ऑन दिस फॉर्म कॅनॉट बी डिटरमाइंड बाय डेस्टिनी. Then who determines it? नॉलेज डिटरमाइंस. ज्ञान म्हणजे जोपर्यंत प्रारब्ध ही कुठल्या तरी प्रयत्नातूनच तयार झालेलं आहे ना. कधीतरी प्रयत्न केले. प्रारब्ध हे फॉर्मवर ऑपरेट करतं. प्रारब्ध हे अंडरस्टँडिंगवर ऑपरेट नाही करत. बरोबर आहे. बरोबर. गोंधळ करणाऱ्यांचं वाक्य आहे. प्रारब्धाची गती ही शरीरापर्यंत असेल. अच्छा. सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, दोन शरीर जे आहेत त्याच्या ते प्रारब्ध ड्राईव्ह करू शकतात. म्हणजे प्रारब्ध त्यांना ड्राईव्ह करतं. पण ज्ञानाला प्रारब्ध नाही ड्राईव्ह करत. ज्ञानाला ज्ञानच ड्राईव्ह करतं. ज्ञानाला ज्ञानच drive करतं. ज्ञान तुम्ही अल्टिमेट रियालिटीला ज्ञान म्हणताय. बरोबर. नाही, हा जो व्यवहार होतोय शब्दांचा याला ज्ञान म्हणतो. अल्टिमेट रियालिटी ज्ञान नाही आहे, ती ज्ञान स्वरूप आहे, ती चेतन स्वरूप आहे. ज्ञान मी हा जो व्यवहार होतोय शब्दांचा याला म्हणतो. हा तर बॉडीवर डिपेंडेंट आहे. बॉडी आहे नाही इथे, मग प्रारब्धाने आणली आहे बॉडी. आता ज्ञान तिच्यात टाकलं जातं. आता ते ज्ञान कसं काम करेल हे प्रारब्ध नाही ठरवू शकत. आता ते ज्ञानच ठरवेल की कसं काम कारण करेल. मी जर तसंच ठेवलं ते ज्ञान मला ज्या एफर्ट टाकावं लागणार ना, की मला चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, ध्यान करावं लागेल. हे जे परमार्थाचं ज्ञान हे आहे, माझा एफर्ट झाला. हे नॉन प्रारब्ध ज्याला म्हणू शकतो. हे जे परमार्थाचं ज्ञान आहे दॅट डज नॉट रिक्वायर एनी सबसिक्वेंट ॲक्टिव्हिटी. हे जे परमार्थ विषयक ज्ञान आहे ते स्वतःच परमार्थ लाभ करून देते. त्याला दुसऱ्या ॲक्टिव्हिटीची गरज लागत नाही. धर्मविषयी जे ज्ञान आहे की एखादा यज्ञ कसा करावा, पूजा कशी करावी, या संबंधीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान पण आधी घ्यावं लागतं आणि त्यानंतर ती ॲक्टिव्हिटी पण करावी लागते, तर त्याचं फळ मिळतं.
कारण ते ज्ञान जे आहे ते ॲक्टिव्हिटी विषयी आहे. हे जे ज्ञान सांगितलं जातं हे परमार्थ वस्तूविषयी आहे. ह्याच्यामध्ये ज्ञान एकदा सांगितलं गेलं आणि ते एकदा रिसीव्ह केलं की त्याच्यानंतर सबसिक्वेंट ॲक्टिव्हिटीची गरज नसते, साधना वगैरे काहीच गरज नसते. ते ज्ञानच काय करायचं ते तुमच्याशी करतं. बोलू लागेल, ज्ञानच तुमच्याशी बोलू लागेल. तुमचा अंतर्गुरू शब्द वापरायचे, त्या ज्ञानच तुमच्याशी बोलेल. बोलायला लागेल. ज्ञान इटसेल्फ इज सफिशियंट. याचं कारण असं की ती परमार्थ वस्तू जी आहे ती ऑलरेडी ऑल परवेसिव्ह रियालिटी. कारण ज्ञान इज अ कॉन्सेप्ट फॉर मी इट इज अ कॉन्सेप्ट. ठीक आहे. माझ्यासाठी ती एक कल्पनाच आहे. ठीक तुम्ही आहे. सांगितलं मला, बरोबर. म्हणून मला कळलं नाही तर पण मला ती कळलं नसतं. कल्पनाच जे काय करायचं ते करेल, ती कन्सेप्टच जे काय करायचं ते करेल. परमार्थ वस्तूचा लाभ होईपर्यंत ती कन्सेप्टच आपलं कार्य स्वतःच दाखवेल. यू डोंट हॅव टू डू एनिथिंग अबाउट. कारण याच्यामध्ये नवीन निर्माण करण्यासारखं काहीच नाही. आत्म्याला काही तुला नव्याने निर्माण करायचं आहे का? नाही. आत्म्याचं जे स्वरूप आहे ते तुला नव्याने घडवायचं आहे का? नाही. ते जे ऑलरेडी आहे ते आहे. ज्ञान फक्त त्या स्वरूपावर आलेली जी उपाधी आहे ती बाजूला करतो. ती उपाधी बाजूला झाली की यू आर व्हॉट यू ऑलरेडी आर अँड यू आर ब्रह्मन एसेन्शियल. स्वरूपता तू ब्रह्म आहेस आणि त्याच्यावर ही जीव भावाची उपाधी जी आली ती त्या या ज्ञानाद्वारे काढून टाकण्याचे ते एवढंच कार्य. तुला कळण्यासारखं काय करण्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. ॲज अगेन्स्ट धर्मसंबंधीचे ज्ञान आहे, ॲक्टिव्हिटी संबंधी, ज्याच्यामध्ये ते ज्ञान घेऊन ती क्रिया करणं हे अपेक्षित असतं तुझ्याकडून. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ज्ञान घेतल्यानंतर क्रिया अपेक्षितच नाही, कारण तिची आवश्यकता नाही. कारण ती परमार्थ वस्तू हे तुझं ऑलरेडी स्वरूप आहेच. तिचं अस्तित्वही ऑलरेडी आहे आणि ते तुझं स्वरूप आहे, ते तुझं स्वरूप ऑलरेडी आहेच. त्यामुळे एक्सप्लिसिट क्रियेची याच्यात आवश्यकता नाही आहे ज्ञान घेतल्यावर. हाच तर फरक आहे निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्तीमधला किंवा परमार्थ आणि धर्मामधला. दिस इज द डिफरन्स. त्यामुळे इथे फक्त श्रवण. दासबोधामध्ये साधन प्रतिष्ठा निरूपण नावाचं एक निरूपण आहे किंवा एक समास आहे. त्याच्यामध्ये साधनेचं महत्त्व सांगितलं आहे समर्थांनी. कुठली साधना? नामस्मरण किंवा कोणती चित्तशुद्धीसाठी आवश्यक. हां, चित्तशुद्धीसाठी ते करू शकतो, पण मूळ परमार्थ लाभ जो होईल तो या ज्ञानाने होईल. थोडक्यात एकदा ज्ञान झालं की मग पुढची त्याची जी आवड आहे माया वगैरे हे फक्त बाजूला करण्याचं काम आपण. ही बाजूला होणं म्हणजेच ज्ञान होणं. ही आवरणं बाजूला होणं म्हणजेच ज्ञान होणं. ज्ञान काही वेगळ्याने होत नाही. ती आवरणं बाजूला झाली की ज्ञान झालं. आवरण बाजूला होणं हेच ज्ञान आहे. याच्या व्यतिरिक्त ज्ञानाचं रूप नाही दुसरं रूप. आणि हा शब्दांद्वारे जो व्यवहार होतोय तो आवरण बाजू करण्यासाठीच होतोय. नव्याने काही जोडण्यासाठी नाही होत. त्याची गरजच नाही, कारण तुम्ही ते ऑलरेडी आहात. यू ऑलरेडी आर दॅट. तत्त्वमसि. तुम्हाला ते बनायचं नाही, तुम्ही ते आहात ऑलरेडी. आवरणच बाजूला करायचं. आणि परमार्थ क्षेत्रात हे जे पारमार्थिक ज्ञान आहे त्याचं काम ते आवरण बाजूला करणं एवढंच असतं. धर्माच्या क्षेत्रात नव्याने पुण्य बनवावं लागतं, जोडावं लागतं, म्हणून तिथे क्रियेची आवश्यकता. परमार्थाच्या क्षेत्रात नव्याने काही बनवायचं नाही. मोक्षासाठी नव्याने काहीच बनवावं लागत. गळ्यातला हार हरवला अशी जी भावना असते स्त्रीची, तुला जेव्हा हार दाखवला तुझा हार आहे नुसतं ऐकले की माझ्याच गळ्यात हार आहे. काय ते ऐकले क्रिया काय केली? जी स्त्रीला वाटतं ना मला हार हरवला आहे ती हार शोधत असते. तिला जेव्हा सांगितलं हार तुझा कशी गळ्यात. मगाशी सुरुवातीला मी तेच जे सांगितलंय ना, ॲक्टिव्हिटी पाहिजे, अनुभव पाहिजे, कार्यकारण भावाच्या रूपात काहीतरी घडलं पाहिजे. हॅपनिंग ही जी मनाला सवय लागली असते की फक्त डुईंग आणि हॅपनिंगच्या टर्म्समध्येच विचार करणं, ही सगळ्यात मोठी बाधा आहे मोक्ष प्राप्तीमध्ये. आम्हाला अनुभव काही येत नाही. एवढे दिवस केल्यानंतर आला पाहिजे. कधी कधी मी त्यांना गमतीने म्हणतो, अशी जेव्हा चर्चा होते आणि मी एक
अगदी वरच्या ट्रॅकवर काहीतरी सांगतो आणि त्यानंतर ते म्हणतात की पण जसं हा विचारतोय की आता हे सगळं जे विचार नाही ते काय दॅट इज कमिंग आउट ऑफ यु नो फ्रॉम द डिमांड दॅट समथिंग शुड हॅपन. काहीतरी घडलं पाहिजे. हा जो बायस असतो आपला डुईंग विषयी हॅपनिंग विषयी त्या बायसमधून हे प्रश्न येतात. मग हे हे सगळं ज्ञान सांगून झाल्यावर पुन्हा ज्यावेळी या बायसमधून प्रश्न येतात असं ज्यावेळी मी बघतो त्यावेळी मी सांगतो ठीक आहे घडलं पाहिजे का काहीतरी. मग एक काम करा तुम्ही डोक्यावर उभे राहा. मग घडेल ना काही. तुम्हालाही वाटेल की घडतंय काहीतरी. तर खरंच वाटायचं ते वाटणं ही जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल काहीतरी घडलं पाहिजे असं जर तुमचं मन स्ट्रॉंगली डिमांड करत असेल तर डोक्यावर उभे राहा. मग घडेल काही ना काही नक्कीच. आणि जोपर्यंत ही डिमांड मनाकडनं येते तोपर्यंत उभे राहा डोक्यावरती. जोपर्यंत ही डिमांड शांत होत नाही घडण्यासंबंधी हॅपनिंग संबंधी तोपर्यंत डोक्यावर उभे राहा. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. सगळ्यात उत्तम साधन. त्यांनी ती डिमांड आपोआप शांत होते आणि मग जी वस्तू जशी आहे तशी समजली जाईल आपसूक समजली जाईल. मनाला हवी असते सर्कस. मनाला नेहमी सर्कस हवी असते. सर्कस केल्याशिवाय किंवा बघितल्याशिवाय चैन पडत नाही. आणि संसारातला अनुभव तर असतो. हां राईट. त्याचं ट्रेनिंगच तसं झालं असतं. मनाचं ट्रेनिंगच तसं झालं असतं. बरेच लोक तर सर्कशीलाच जीवन म्हणतात. बऱ्याच लोकांच्या लेखी जीवन शब्दाचा अर्थ सर्कस हॅपनिंग डुईंग असं. पण बहुतेक आपली जी शास्त्र आहे सगळ्या शास्त्रांमध्ये साधनेचं महत्त्व सांगितलेलं आहे. नाही मी शास्त्र पण वेदा उपनिषद म्हणजे अल्टिमेट आहे. त्याच्यामध्ये कदाचित नसेल यज्ञ वगैरे या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण इव्हन प्रत्येक शास्त्राचा अधिकारी वेगळा असतो ना. इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू वॉन्ट. तुला काय पाहिजे. म्हणून तर मी विचारलं स्वर्गात जायचंय का मोक्ष हवा. म्हणजे मोक्षासाठीच नामस्मरणाने हे सांगितलेलं आहे ना. म्हणजे ॲब्झॉर्ब होण्यासाठी. नॉलेज अल्टिमेट आहे. आत्मनिवेदन भक्ती ही शेवटची भक्ती आहे. पण ते तिथपर्यंत जाण्यासाठी आणि तेवढी परिपक्वता शिष्यामध्ये निर्माण होण्यासाठी गुरु काहीतरी साधन सांगतो ना. तू हे कर बाबा. माहिती आहे की हे बियॉन्ड टाइम स्पेस आहे. परिपक्वता अचिवेबल नाही. पण ती परिपक्वता तुझ्यात नाही हे तुला कोणी सांगितलं. ते मी ठरवेल ना तुझ्यात परिपक्वता आहे का नाही. मला दिसतीये परिपक्वता. मग मी जबरदस्ती कशाला फसवू तुला दुसऱ्या साधनांना. मी तुला मुद्द्याची गोष्ट सांग. तूही लक्ष मुद्द्याच्या गोष्टीवर तेवढंच चिंतन कर. मुद्द्याच्या गोष्टी तू हा न्यूनगंड कशाला बाळग तुझी माझ्यात नाही परिपक्व. तुला कोणी सांगितलं आहे का नाही. मी ठरवेल आहे का नाही परिपक्व. मला दिसतीये परिपक्वता म्हणून मी मुद्द्याची गोष्ट सांगणार. जबरदस्ती मी दुसऱ्या साधनात कशाला अडकवू तुला. तुला काय किंवा कोणालाही परिपक्वता आहेच. कारण आपला आत्मा मुळात तो आहेच सगळ्यांना. सच्चिद आपला आत्मा सच्चिद आपलं स्वरूप जे ते सच्चिदानंद रूपी आहेच आणि तीच अल्टिमेट रियालिटी. अजून कुठली परिपक्वता पाहिजे. अजून काय क्वालिफिकेशन पाहिजे. अजून काय सिद्ध करायचं काही नाही. मनाचं जे चंचलत्व आहे मनाचं जे भ्रम आहे या चिंतनानेच ते दूर होईल. कारण हे चिंतन करणं अवघड आहे. वस्तुसिद्धी पुस्तक वाचेल थोड्या वेळा वाचेल मला बरं वाटेल. हे कायमस्वरूपी तसं म्हणजे असं टिकत नाही. अनुभव टिकत टिकत नाही म्हणजे ते चिंतनाविषयी आपण ज्या टायमाला बरं नामस्मरणाने जो अनुभव येतो तो तरी टिकतो का. तो टिकत कोणताही अनुभव हा टिकत नाही. बरं आता नामस्मरण 2 तास केलं किंवा गार पाण्यात जाऊन बर्फात 2 तास उभा राहिला भरपूर अनुभव येईल. तपस्या केल्याचं समाधान वाटेल. पण नंतर समजा झोप लागली तर त्या झोपेमध्ये तो अनुभव कायम राहणार आहे. नाही पण एक आयुष्याच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये एक कन्सिडरेबल डिफरन्स सांगतो. कन्सिस्टंटली तुम्ही जर साधना केली हे सगळं तू या जागृती ते पण म्हणजे जर तुम्ही सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे केली साधना तर काही तुम्हाला आयुष्यामध्ये फरक जाणवू शकतो. सद्गुरूंनी सांगितलं ते पण खोटं आहे. पण तरी टेम्पररी एक खेळणं दिलं आहे
खेळणं दिलंय. महाराज म्हणायचे की हे सगळं जे तू सांगतोय, सुरुवातीला हे सगळं समजण्यासाठी. जे तू सांगतोय नॉलेज ऑब्झर्व होण्यासाठी. ते या जागृतच्या दृश्याला तू रियालिटी मानून सांगतोय. या सांगण्यामागे जो बायस आहे तुझा, जो प्रेमिस आहे तो काय आहे की हे जागृतचं दृश्य खरं आहे आणि हे दृश्य म्हणजेच लाईफ, आणि हा जागृतमधला जो मी आहे आत्ता जो बोलणार आहे तो म्हणजे माझा स्व. हे गृहीत धरून तू हे पुढचं सगळं बोलतोय. माझं म्हणणं तुला असं आहे की हे जे तुझं गृहीतक आहे ते तपासून बघ. नाही, मला हे तर इंटलेक्च्युअल परमार्थ लाभ जो आहे तो ते गृहीतक तपासून बसल्याने होईल, बघितल्याने होणार आहे. ते गृहीतक तुला मायेने सप्लाय केलेलं आहे. मग असं उदाहरण महाराजांनी जे दिलं आहे लग्नातलं, हे जे ॲझम्पशन आहे तुझं की हे जागृतचं आत्ता जे दृश्य आहे हे सत्य, ही जी नामरूप आहेत सगळी आणि हा जो व्यवहार आहे तो सत्य आहे, आणि हा जो फॉर्म आहे तो म्हणजे तुझा स्व आहे जो जागृतमध्ये ऑपरेट करतोय जीव म्हणून. हे जे ॲझम्पशन आहे हे मायेने दिलेलं ॲझम्पशन आहे. हे आमचं सांगणं आहे. मला तुझं लक्ष त्याच्याकडे वेधायचं. ते ॲस्युम करून मायेने दिलेलं ॲझम्पशन खरं मानून पुढे काय कर हे सांगणं हे परमार्थाचं काम नाही. परमार्थ त्यातनं तुला बाहेर काढतो त्या ॲझम्पशनमध्ये. परमार्थाचा उद्देश तो आहे, मोक्ष त्यांनी सिद्ध होतो. आणि हाच धर्मामधला आणि परमार्थातला फरक आहे. मी मगापासून सांगतो, धर्म त्या ॲझम्पशनमधनं तुला बाहेर नाही काढणार. धर्म त्या ॲझम्पशनमध्ये तुला गुंतवून घेऊन विथ दॅट ॲझम्पशन तुला काही नवीन अनुभव देता येईल का, स्वर्गीय अनुभव. त्याच्यासाठी जे साधन आहे ते धर्म आहे. वेराज परमार्थाचं जे साधन आहे ते तुला त्या ॲझम्पशनमधनं बाहेर काढण्यासाठी. हा बेसिक फरक आहे. म्हणून सांगितलं प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्ग हा फरक आहे. दोन ओरिएंटेशनमध्ये फरक आहे. परमार्थ प्राप्ती ही ते ॲझम्पशन तपासून बघितल्याने आणि त्या ॲझम्पशनचा जो खोलपणा आहे तो लक्षात आल्याने परमार्थ प्राप्ती होते, मोक्ष सिद्ध होते. ते ॲझम्पशन गृहीत धरून त्याच्या अनुसार साधना केल्याने मोक्ष सिद्ध नाही होत. महाराजांचे दोन सुंदर ह्या अर्थात वाक्य आहेत. तू त्याला देह जर लक्षात हिशोबात धरून हे माझ्याशी बोलतो आहेस. तू मूळचाच परमात्मा स्वरूप आहेस, पण त्याच्यावर आवरणं आलेली आहे अज्ञानामुळे. तो तर मी त्याला बाईनं सांगितलं तो आवरणाचा नाही. माझी फरशी घाण करू नका माझी. मन बघा आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारे फसवतं. मनाच्या लक्षात येतंय की काय चाललंय, पण मग मन म्हणतं की नाही, पण तू पात्र आहेस ना. तू पात्रच नाही आहे, त्यामुळे तू माझी डिमांड आधी पूर्ण केली. मला येऊ मनुष्याला मन आपल्याला असं सांगत असतं हे सगळं जे चाललंय ते बरोबर आहे, ते तुझ्या फायद्याचं पण आहे, पण तू पात्रच नाही आहे, त्यामुळे तू याच्याकडे लक्ष देऊ नको, याला सिरियसली घेऊ नको. तू माझी डिमांड पूर्ण करण्याकडे लक्ष दे. आणि मला काय हवं आहे, मला अनुभव हवा, मला क्रिया हवी आहे, मला सर्कस हवी. नाही, मला सर्कस नको. मला मन गुरुने सांगितले, जे सांगितलं ते करता आलं मन पाहिजे. असं ऑपरेट करतं. मनाचा स्वभाव आहे, मनाची ती वृत्ती ते मी सांगतो, ऑब्जेक्टिव्हली सांगतोय, कोणाच्या बाबतीत कारण आपण नाही. इव्हन निसर्गदत्त महाराजांचं उदाहरण घेतलं तर ते म्हणतात की माझ्या गुरुने मला जे सांगितलं की हे आहेपणावर तू लक्ष ठेव, हे क्रूड होतं. त्याच्यामध्ये काय फार मोठी गोष्ट नाही आहेपणावर लक्ष ठेवणे. ते मी फक्त केलं आणि मला म्हणजे केवळ माझा गुरुवर विश्वास होता म्हणून मी ते केलं, पण ते क्रियेच्या स्वरूपात केलं का नाही, अनुभवाच्या स्वरूपात केलं का नाही, सर्कसच्या स्वरूपात केलं का नाही, केवळ रेकग्निशनच्या स्वरूपात, अटेन्शन. पण त्यांना प्रयत्न करावा लागला असतील, साधना अभ्यास करावा लागला असेल. ते रेकग्निशन हाच तो प्रयत्न आहे. रेकग्निशनच्या व्यतिरिक्त काही प्रयत्न नाही. अगाशी नाही त्यांनी सांगितलं आपल्याला स्वामीजीने ते काही नकोसं वाटायला पाहिजे ते असलेलं, ते त्यांना वाटत गेलं आणि ते शांत राहिले. मुद्दाम काय तिथे रेकग्निशन हाच प्रयत्न आहे परमार्थामध्ये, दुसरा प्रयत्न नाही. देव नसून देव आहे. रेकग्निशनला काय म्हणतो आपण मराठीत? ओळख. जी तुला ओळख. नाही अटेन्शन समजा.
अटेन्शन नाही. अटेन्शन हाच प्रयत्न, अटेन्शन व्यतिरिक्त प्रयत्न. स्पॉन्टॅनियस आहे पण ते. म्हणजे तुम्ही म्हणताय की गुरुने सांगितलं, समजा सिद्धरामेश्वर महाराजांनी निसर्गदत्त महाराजांना समजा तुझ्या आईपणावर फक्त लक्ष दे, त्यांनी ते रेकग्निशनला स्टिक करून राहिले असं तुम्ही म्हणताय. बट इजंट दॅट अन एफर्ट टू स्टिक टू दॅट रेकग्निशन? सुरुवातीला वाटेल की तो एफर्ट ती पण साधनाच झाली ना. त्याचं फळ जे आहे त्याच्यामध्ये एफर्टचा संबंध येत नाही, किंवा आपण ते किंवा ते तिथे ती एक कन्फ्युजन हे आहे. जे अटेन्शन किंवा रेकग्निशन आहे ते सुरुवातीला एफर्टच्या रूपात घेतलं जाईल किंवा बघितलं जाईल. पुढे पुढे तो एफर्टही राहत नाही किंवा ती साधनाही राहत नाही. पुढे पुढे आपल्याला लक्षात येतं की हे जे रेकग्निशन होतं आहे तेच आत्म्याच्या चैतन्य स्वभावामुळे आपोआपच घडतं. ते रेकग्निशन जे आहे इट्स आवर नॅचरल स्टेट ऑफ बीइंग. ही गोष्ट पुढे लक्षात येते. सुरुवातीला तो एफर्ट वाटतो कारण सुरुवातीला आपण मनाशी आयडेंटिफाय करून तो एफर्ट करायला जातो किंवा त्या एफर्ट समजून घ्यायला जातो. जोपर्यंत मनाशी आयडेंटिफिकेशन आहे तोपर्यंत एव्हरीथिंग ॲपियर्स ॲज एफर्ट. आणि ज्यावेळी ते आयडेंटिफिकेशन कमी व्हायला लागतं त्यावेळी नथिंग ॲपियर्स ॲज एफर्ट. देर इज नो एफर्ट ॲट ऑल. आत्ता हे जे मी बोलतो आहे हे पण मला एफर्ट नाही वाटत आहे, हे होत आहे बस. आणि त्याचं रेकग्निशन मला होतं की हे होत आहे, बट इट्स नॉट एन एफर्ट. इट टोटली डिपेंड्स ऑन आयडेंटिफिकेशन. जेवढं सायकॉलॉजीची आयडेंटिफिकेशन स्वचं होतं तेवढं एव्हरीथिंग ॲपियर्स ॲज एफर्ट. इवन रेकग्निशन ॲपियर असणं हे सुद्धा एफर्ट वाटायला लागतं. जेवढं सायकॉलॉजीशी आयडेंटिफिकेशन होतं तेवढं असणं हे देखील एफर्ट आहे असं वाटायला लागतं. पण जेवढं ते आयडेंटिफिकेशन घटत जातं तेवढं कुठलीही क्रिया देखील एफर्ट वाटत नाही. जणू काही सगळं आपोआप होत आहे आणि ते फक्त आपल्याला रेकग्नाईज होतं आहे एवढंच लक्षात येतं. महाराज म्हणायचे की गुरुवचन म्हणजे ते तुम्ही घेतलेलं एक तुम्हाला दिलेलं पॉयझन आहे. पॉयझन जेव्हा तुमच्या शरीरात जातं तेव्हा ते ऑटोमॅटिकली अफेक्ट्स एव्हरीथिंग. ज्ञान हे पॉयझनच आहे ना. त्याच्यामध्ये एफर्टची गरज नाही. जे उलट एफर्ट करायला गेले की तुम्ही अडथळे निर्माण करा उगाच. ज्ञानाला त्याचं काम करू द्या. यू जस्ट स्टे इन टच विथ द नॉलेज. डोंट वरी मोर दॅन दॅट. यू जस्ट स्टे इन टच विथ दिस लिबरेटिंग विजडम, परमार्थ ज्ञान, and let the jnana operate on you rather than you trying to make the jnana operate. नॉलेज इज ऑल्सो बिगेस्ट इल्युजन असं म्हणतात. ज्ञान हे पण फार मोठा भ्रम आहे. पण बाहेर निघायचा तोच मार्ग आहे. जसं स्वप्नामधला सिंह जो असतो तो सिंह स्वप्नदृश्याचाच भाग असतो, पण त्याला बघितल्यावर तुम्हाला जाग येते. तर ज्ञान हे त्या स्वप्नातल्या सिंहासारखं आहे. तो मायेचाच भाग, पण तोच एक भाग आहे मायेचा जो तुम्हाला जागा करू शकतो. जसं स्वप्नामध्ये सिंह आल्याशिवाय तुम्ही जागे होत नाही. स्वप्नात जो सिंहाचा रोल आहे तो जागृतमध्ये ज्ञानाचा रोल, मायेमध्ये ज्ञानाचा रोल. निश्चित तो मायेचाच हिस्सा आहे, पण त्याचं काम आहे तुम्हाला जागं करणं. तर ज्ञान अवॉइड करून चालणार नाही. स्वप्नातल्या सिंहाला अवॉइड करून चालणार. पण जो एक होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आहे ज्याच्यामध्ये साधनेला स्थान आहे, ज्ञानाला स्थान आहे, हे जे सद्गुरू जे सांगतात, जसं निसर्गदत्त महाराज पण नाममंत्र नामस्मरण करायला सांगायचे शिष्यांना. सगळ्यांना कदाचित नसेल, पण रमाकांत महाराजांनी बहुतेक सगळ्यांना नाम दिलं इच्छुक लोकांना. तर म्हणजे हे एक होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह झाला. एकीकडे ज्ञान आहे. महाराज म्हणायचे की साधना ही ज्ञान ॲब्झॉर्ब करण्यासाठी आहे. नामस्मरणाचं ज्ञान नाहीतर ज्ञान दगडावर पडलेलं ज्ञान जे असतं ना, ते दगडावर पडलेलं बी असतं, तसं ते फ्रुशन होणार नाही त्याचं. तुला नाम द्यायचं का नाही द्यायचं हा निर्णय कोण करणार? तू करणार का मी करणार? गुरुच करणार. मग आत्ता मी जे सांगतो ते ऐकून घे. आत्ता तू नामाच्या गोष्टी कशाला म्हणजे आता आपण चर्चा करतोय एक बौद्धिक स्तरावर. जे काय असेल ते मी म्हणा किंवा दुसरे कोणी गुरु असतील ते ठरवतील ना तुला नाम द्यायचं का डायरेक्ट परमार्थ ज्ञान सांगायचं हे ते ठरवतील.
म्हणजे ज्यावेळी परमार्थ ज्ञान सांगितलं जातं त्यावेळी परमार्थ ज्ञान समजावून घे. ज्यावेळी गुरूंना वाटेल की तुला नाम द्यायचं त्यावेळी नाम घे. लेट हिम डिसाईड दॅट. मी रमाकांत महाराजांचा शिष्य आहे, तर मग मला मी जे बोलतो ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्हमधून थोडं येतं आहे. ठीक आहे ना. ज्यावेळी रमाकांत महाराज किंवा दुसरे कोणी पण असतील, ज्यावेळी हे कोर परमार्थ ज्ञान सांगत असतील त्यावेळी ते ऐकून घे. ज्यावेळी त्यांना वाटेल की तुला नामाची गरज आहे त्यावेळी ते नाम देतील. लेट देम बी दी ऑथॉरिटी रादर दॅन यू बीइंग दी ऑथॉरिटी. नॉट द ऑथॉरिटी. नाही सांगतोय इन जनरल. ज्यावेळी कोर परमार्थ ज्ञान सांगितलं जात असतं त्यावेळी दुसऱ्या साधनांचा विचार करू नये. ज्यावेळी दुसरी साधनं सांगितली जात असतात त्यावेळी ती तशी ॲक्सेप्ट करावी. रादर दॅन लेटिंग आवर माइंड टू बी द ऑथॉरिटी. महाराजांनी असं सांगितलं की नाम इथपर्यंत घ्या, तुम्हाला आता कळलं की तू आहेस आता हे, तुला जेव्हा खात्री होईल ना मग महाराज म्हणायची नामस्मरणाची ध्यानाची पण गरज नाही. तुम्हाला ध्यास लागला पाहिजे की महाराज म्हणजे एक प्रकारे ज्ञाता आणि ज्ञेय हा संपल्यानंतर ज्ञानमूर्तीचं ज्ञान होईल. ज्ञाता आणि ज्ञेय हां हे संपुष्टात आल्यानंतर ज्ञानमूर्तीचं हे होईल. तुम्हाला जी सिंपल गोष्ट सांगितली जाते ना ती फॉलो करा. इन टर्म्स ऑफ अटेन्शन, इन टर्म्स ऑफ रेकग्निशन. ती प्रोसेस काय होईल त्याचा जास्त विचार करू नका. कारण ती प्रोसेस काय होईल याचा जास्त विचार केला ना तर तुम्ही शब्दामध्ये अटकून जाल, कन्सेप्च्युअलायझेशनमध्ये अटकून जाल आणि ॲक्च्युअल अविद्या निवृत्ती जी आहे ती बाजूला राहून. त्यामुळे रादर दॅन गेटिंग लॉस्ट इन टू कन्सेप्च्युअलायझेशन, जी सिंपल गोष्ट तुम्हाला सिम्पली जी सांगितली गेली ती आहेपणावर लक्ष द्या. ते लक्ष देणं सुरुवातीला असं वाटेल की प्रयत्न आहे, पण हळूहळू तो प्रयत्न राहणार नाही. जणू ते लक्ष देखील आपोआप दिलं जात आहे ही गोष्ट लक्षात येईल. बस तेवढाच ठेवा. साधन म्हणून, परमार्थ म्हणून एवढीच गोष्ट फॉलो करा. यापेक्षा वेगळ्याची गरजच नाही. तुम्हाला मी थिओरॉटिकल उत्तरं खूप चांगली देऊ शकतो. बाकी मी तर शिकवतोच दर्शन सगळी, त्यामुळे आय कॅन कीप यू एंगेज विथ दॅट फॉर इयर्स अँड इयर्स. पण आत्ता जिथे बसलोय आपण तिथे त्याची आवश्यकता नाही. जिथे बसलं तिथे त्याची आवश्यकता नाही. किती सोपं आहे. मला पुढे क्लास नाही ना मला. मला क्लासमध्ये घ्यायचं ना 4 वाजता. पण आपलं जेवण वगैरे मिळून त्यांना थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजे. एक 5 मिनिटं हां बोला. तुमच्या प्रवासाचं वर्णन करावं मला थोडंसं, सगळ्यांना थोडीशी माहिती होईल तेव्हा. मी लिहितोय पुस्तक मेमॉर, जे काय प्रवास झाला माझा त्याच्यावर, आध्यात्मिक प्रवास त्याच्यावर. ऑलरेडी एक पुस्तक मी लिहिलं आहे अष्टावक्र गीतेवरती. यांना माहिती आहे मी काय त्याची इंग्रजीत लिहिलं आहे मी. ॲमेझॉनवरती आहे आणि त्याची मराठी भाषांतरही झालं आहे. आता माझ्या 2 विद्यार्थिनी ज्या त्यांनीच केलं आहे आणि आता मराठीत पब्लिश करू यावर्षी. बघूया काय होतं. तर ते पण मी पाठवून देईल काही कॉपी अष्टावक्र गीतेच्या. इंग्रजीत ऑलरेडी आहेत ॲमेझॉनवर, पाहिजे असेल तर. मराठी पब्लिश होईल मराठीत, त्यावेळी अन्विताजींकडे पाठवून देईल. बाकी दुसरं पुस्तक जे मी लिहितो आहे ते माझ्या आध्यात्मिक प्रवासावर. ते अर्धं लिहून पडलेलं आहे आता, बाकी अर्धं बघू पूर्ण कधी. बाकी प्रवास भरपूर झाला, नको नको ते उद्योग भरपूर केले उपद्व्याप. त्याची गरज नव्हती हे नंतर लक्षात आलं. दॅट वॉज नॉट रिक्वायर्ड, पण ते नंतर लक्षात आलं. किती वेळापासून मी 26व्या वर्षापर्यंत जॉब केला. सॉफ्टवेअर इंजिनियर होतो मी आधी.
पण आध्यात्मिक सीकर 23व्या वर्षापासूनच बनतो. 23-24व्या वर्षात 26व्या वर्षी जॉब सोडून पुढचा प्रवास झाला साधक म्हणून. आणि अनफॉर्च्युनेटली 6-7 वर्ष मुंबईत होतो. शिक्षण मुंबईत झालं माझं VGTIमध्ये. त्याच्यानंतर जॉबही मुंबईतच झाला 3 वर्ष. आणि सीकर मी मुंबईत असतानाच बनतो. म्हणजे आध्यात्मिक साधक बनल्यावरही मुंबईत 3-1 वर्ष होतो, 3-4 वर्ष. पण तोपर्यंत महाराजांविषयी मला माहिती नव्हतं. मला महाराजांविषयी कळालं जेव्हा मी ऋषिकेशला गेलो तेव्हा. तुमचे गुरु असे निसर्गदत्त महाराजच आहे. म्हणजे गुरु तुमचं आता मी मंत्रदीक्षा वगैरे पण घेतली आहे का गुरुकडून. जी साधना मी करायचो ती साधनेची दीक्षाही मी घेतली होती. आणि दर्शनशास्त्र वेदांत वगैरे एका आश्रमात शिकली, कैलासात. तर गुरु ते पण आहेत माझे. एक व्यक्ती गुरु म्हणून अशी नाही आहे माझी, पण कारण मी साधना पुष्कळ केल्या वेगळ्या वेगळ्या आणि ज्ञानही वेगवेगळ्या प्रकारचं बऱ्याच स्वामीजींकडनं वगैरे. व्यक्ती गुरु नाही आहे आणि गुरु ही व्यक्ती नाही आहे. हां, दोन्ही पण. आता ते आनंदगिरी टीकेचे सगळे मराठी मुळात गुरु आहे का? हे शास्त्र आहे, प्रमाण गुरु आहे, तत्व आहे. गुरु जर तुम्हाला कोणाला मानायचं असेल तर व्यक्तीला मानण्यापेक्षा प्रमाणाला माना. कारण ज्ञान हे प्रमाणाद्वारे होते. अविद्या निवृत्ती जी होते ती प्रमाणाद्वारे होते. गुरुच्या रूपामुळे काही अविद्या निवृत्ती होत नाही. गुरु हे निमित्त असतं. ते जे प्रमाण आहे ते समजावून सांगणारं निमित्त म्हणजे गुरु. पण मूळ अविद्या निवृत्ती ही प्रमाणाद्वारे होते. प्रमाणाद्वारे जे ज्ञान मिळतं त्याच्याद्वारे होतं. आणि परमार्थ संबंधी जी प्रमाण म्हणजे उपनिषद. 9 प्रकारची प्रमाणं असतात अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये. त्यातल्या शास्त्र प्रमाणाअंतर्गत परमार्थाविषयी जे प्रमाण आहे ते म्हणजे उपनिषद. जसं निसर्गदत्त वेद उपनिषद जी आहे, अन्य देव गुरु कोणी नाही. ती पण म्हणजे ते पण गुरु शिष्य अशा संवादाच्या स्वरूपातच आहे. हो हो. आणि ते बरोबर आहे ना? संवादातनं जे ज्ञान सांगितलंय दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट निसर्गदत्त महाराज यूज टू से इन हिज आन्सर्स, इन मोस्ट ऑफ हिज आन्सर्स. ते बरोबर टॅली होतं. मेसेज जो आहे तो टॅली होतो. मी जेव्हा प्रथम भेटले ना स्वामीजींना, गेले त्यांच्या घरी, त्याला तुम्ही जे सांगत होतं तर मला सारखं तेच वाटत होतं की निसर्ग महाराजांचंच ऐकते आहे असं. आणि उपनिषदातलं सांगत होते ना तर तेच यायचं उत्तरं त्यांची. कारण की जी परमार्थ वस्तू जी आहे, जे आपलं स्वरूपच आहे, आपला आत्माच आहे, ती एक सिंग्युलॅरिटी. सिंग्युलॅरिटी म्हणजे वननेस आहे. वननेस, सिंग्युलॅरिटी आहे. एकमेव आणि एकच आहे, ते एकच आहे, बाकी काहीच हां, पण तिचं स्वरूप जे आहे दॅट इज ऑफ अ सिंग्युलॅरिटी. सिंग्युलॅरिटी म्हणजे एक असं अस्तित्व ज्याच्यावर कार्यकारण भाव काम करत नाही. जिचं अस्तित्व तर आहे पण तिच्यावर कार्यकारण भाव चालत नाही किंवा काम करू शकत नाही. त्या अस्तित्वाचा जेवढा बोध तुम्हाला होत जाईल तेवढं तुमचं अंडरस्टँडिंग आणि तुमचं ओरिएंटेशन जे आहे ते तो बोध बाकी ज्यांना ज्यांना झालेला आहे आजच्या काळात किंवा हजारो वर्षापूर्वी त्यांच्या अंडरस्टँडिंगशी मॅच होत जाईल. त्यामुळे हजारो वर्षापूर्वी त्यांनी जे सांगून ठेवलेलं आहे त्या परमार्थ वस्तूविषयी तिचा बोध घेऊन तोच बोध आज तुम्हाला तसा होऊ शकतो. कारण ती वस्तू तशीच आहे आजही आणि त्यांचंही स्वरूप तीच वस्तू होती, तुमचंही स्वरूप आज तीच वस्तू होती. तर जेवढा त्यांना त्याचा बोध झाला आणि जसा झाला आणि त्या बोधातून त्यांनी जे जे काय सांगितलं तसंच आज जर तुम्हाला तो बोध झाला तर तुम्ही यू विल ऑल्सो एंड अप सेम थिंग. यू विल ऑल्सो एंड अप टेलिंग सेम थिंग अबाउट. अद्वैत ज्ञान. कारण ती वस्तू जी आहे ती सिंग्युलॅरिटी आणि ती काळातीत आहे, तिच्यावर कार्यकारण भाव काम करत नाही.
त्यामुळे तिचा बोध ज्या काळी ज्याला जसा होईल त्याच्या मुखातून जे ज्ञान निघेल ते टॅली होणार दुसऱ्या लोकांच्या. जसं आता ही खुर्ची, ही पांढरी खुर्ची, ही आज समजा ही हजारो वर्षापासून अशीच आहे, तिच्यात काही बदल नाही झाला. 1000 वर्षापूर्वी हिला ज्यांनी जाणलं की ही पांढरी खुर्ची आहे, ही 1000 वर्षापूर्वी हिला जर त्यांनी असं बघितलं असेल तर त्यांनी खुर्चीविषयी ते काय सांगणार की ही पांढरी खुर्ची आहे म्हणून. आज आपण बघतोय, आपल्याला जो बोध होतोय तिचा की ही पांढरी खुर्ची, आपण तेच सांगणार ही पांढरी खुर्ची. 1000 वर्षानंतरही हिच्याकडे जे बघतील ते तेच सांगतील ही पांढरी खुर्ची. तसंच ती परमार्थ वस्तू जी आहे, बिकॉज इट्स अ टाइमलेस रियालिटी, एक काळातीत अस्तित्व आहे आणि सिंग्युलॅरिटी जसं मी म्हणतो. त्यामुळे त्या काळी ऋषीमुनींना तिचा जो बोध झाला आणि त्या बोधातून त्यांनी जे सांगितलं तेच महाराजांनी सांगितलं आजच्या काळामध्ये. 1000 वर्षानंतरही ज्याला बोध होईल ही विल एंड अप सेइंग सेम थिंग, मेसेज विल बी सेम, कारण ती परमार्थ वस्तू सेम आहे आणि तिचा आपल्याशी जो संबंध आहे तो सेम आहे. इट इज नॉट समथिंग यू कॅन गिव्ह टू समवन. म्हणजे तुम्ही कोणाला देऊ नाही शकत ती वस्तू. द्यायची गरज काय, यू ऑलरेडी आर दॅट, तू आहेस ते ऑलरेडी. तिच्याविषयी ज्ञान दिलं जाऊ शकतं, तिच्या स्वरूपाविषयी. वस्तू द्यायची गरज नाही, यू ऑलरेडी आर दॅट. यू हॅव फुल ॲक्सेस ऑफ इट 24/7. प्रश्न काय आहे, प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम कुठे येतो, प्रॉब्लेम इथेच येतो की तुझं लक्ष तिच्याकडे जात. ज्ञान हे तुझं लक्ष तिच्याकडे वळवण्यासाठी आहे, बाकी काही नाही. वस्तूची प्राप्ती करून देण्यासाठी ज्ञान नाही, वस्तूकडे लक्ष वळवण्यासाठी ज्ञान. वस्तूचा ॲक्सेस तर आहेच ऑलरेडी तुला 100%, 24/7 सगळ्यांनाच. दीज आर जस्ट पॉइंटर्स. दीज आर पॉइंटर्स. उपनिषदात आर पॉइंटर्स. महाराजांनी जे सांगितलं ते पॉइंटर्स. आत्ता आपण जे बोललो दॅट इज पॉइंटर्स. सामावून तुमचं लक्ष तिच्याकडे जाईल आणि तिच्याविषयी जे अविद्येची उपाधी चढली आहे ती निघून जाईल, जेणेकरून मोक्ष सिद्ध होईल. दॅट इज द पर्पज. मोक्ष ही पण एक कल्पनाच आहे. बोलायला गेलास तर कल्पना आहे, अन्यथा वास्तविकता आहे. तिच्याविषयी जर बोलायची इच्छा होत असेल तर ती कल्पना म्हणून भासेल, अन्यथा इट्स अ रियालिटी. जोपर्यंत बंधन कल्पना मोक्ष करतात. नाही, रमाकांत महाराज एक छान उदाहरण द्यायचे. आपल्या गावामध्ये बैला देतात ना, कोकणात गाडवांचा धंदा करणारे, म्हणजे धंदा गाडवांमधनं वगैरे करतात. तर महाराजांनी उदाहरण द्यायचे. त्यात ते गाडवं खूप असतात, त्यांना बांधण्या इतकं त्याच्याकडे नसतं ते दोन्ही, आणि तो उगाच असे ॲक्शन करतात आणि असं त्यांना काय का स्पर्श देऊन असं की बांधलंय त्यांना वाटतं आपण बांधलेलेच. हां, मग त्यांना ते तिथेच राहतात. ते चांगलं चांगलं महाराजांनी सांगितलं नाम याचं, पण ते म्हणायचे की ध्यान म्हणजे काय, तो ध्यास तुम्हाला त्याची ओळखीचा ध्यास नाही लागतो, त्याला ओळख नाही. नाशिकला आई वडील आहेत. मंगेश महाराजांची ओळख आहे खूप सुंदर सांगितलं. नाही का? नाशिकचे आहेत ते. छान. याची सांगड त्यांनी तुम्हाला आपण जे काही वाचलंय त्याच्याशी त्यांनी त्यांनी आपल्याला खूप सुंदर काही कुठे कोणी महाराजांची ओळख ठेवत नाही किंवा ओळख काढायला जात नाही किंवा कम्युनिटी बनवून काय करायचं. तुम्ही एकटेच असता तिथे. उलट जे महाराज कम्युनिटी बनवायला जातात ना, दे आर डेंजरस. बरोबर. त्यांचा उद्देश वेगळा असतो. काय तुम्ही एकटेच असता तिथे. ऋषिकृष्ण फ्लॅट आहे, रेंटेड अपार्टमेंट राहा. घर इथे अन्विताजी आल्यात ना घरी गेलो ऋषिकेश आता तिथे नाही, नाही, इकडे इथे पण इथे घर आहे आमचं, आई वडील आहेत. मी शक्यतो ऋषिकेशला जास्त. आता कैलास आश्रममध्ये कोणी पण असते दिव्यानंदी. आणि ते आनंदगिरी टीकेचं सगळं मराठी ट्रान्सलेशन आलंय का आता? मी तर नाही वाचलं.
अजून मिळालं. मूळ संस्कृत तिथे मिळेल तुम्हाला. हां. माझ्याकडे आहे. एक वेळा विसरायचं नाही म्हणजे स्वामीजींना जेवण करून नंतर त्यांना 3 वाजता तरी घरी पोचले पाहिजे. आता possible नाही. जेवण करायचं. सर हो. ओम सर खूप सुंदर झालं. सर काय तेच आहे. अरे मला कशाला महाराजांना करा ना. हे काही माझं ज्ञान नाही आहे. ज्ञानाला दिलं जे दिलं त्या ज्ञानाला नमस्कार. तुमच्याकडे छान आहे. हां. अन्नप्रत्ययाचं ते आनंदाचं ते छान एकदा मिळालं समजेल. असू द्या.